नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आय होप की तुम्ही सगळे चांगले असाल. तर बेसिकली माझं नाव दिनेश परमार आहे. आय नो की तुम्ही काही ना काहीतरी तुम्हाला लाईफमध्ये बिल्ड करायचे, तुमचे स्वप्न पूर्ण करायचे, तुम्हाला पुढे जायचंय, ग्रो करायचंय. त्यामुळे तुम्ही इंस्टाग्रामवर एक रील बघितली होती, राईट, ज्याच्यात मी बिझनेस बद्दल इन्फॉर्मेशन देण्यासाठी एक फॉर्म फिल करा सांगितलं. तिथे तुम्ही बेसिकली फॉर्म फिल केलतात आणि माझ्या टीमनी तुम्हाला बेसिकली कॉन्टॅक्ट नंबर दिला, तिकडनं तुमचा कॉन्टॅक्ट झाला, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आज तुम्ही इथपर्यंत आलेलात, राईट. आता तुमच्यामधील भरपूर लोक लाईव्ह प्रेझेंटेशन पण बघत असतील किंवा काही लोक अशी असतील जी रेकॉर्डेड पण बघत असतील, राईट. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. बेसिकली माझं नाव दिनेश परमार आहे. मी 3 ते 3.5 वर्षापासून ह्या ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्मवर काम करतोय, जो बिझनेस प्लॅटफॉर्म तुम्ही इकडे बघण्यासाठी आलेला आहे. आता तुम्हाला एकच गोष्ट सांगतो बघा, ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म फक्त बघून तुम्ही ग्रो करू शकत नाही. त्याच्यासाठी भरपूर स्टेप्स घ्यायला लागतील आणि त्यासाठी तुम्हाला थोडासा टाइम इन्व्हेस्ट करायला लागेल. तर प्रेझेंटेशन सुरू करण्या अगोदर, इन्फॉर्मेशन देण्याच्या अगोदर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. पहिलं, हा प्रेझेंटेशन ऑलमोस्ट 45 ते 50 मिनिटं चालेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन भेटेल. आय नो तुम्ही फक्त रील बघितलेली आहे. आता तुम्हाला भरपूर डाऊट्स असतील ना, की नक्की काय आहे, नक्की दिनेश परमार काय प्रमोट करतोय, नक्की कसं काय बिल्ड करतायत, राईट. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यात भेटतील. पण एक गोष्ट सांगतो दुसरी, की मी तुम्हाला तेव्हाच सपोर्ट करू शकतो जेव्हा तुम्ही हे प्रेझेंटेशन एकदम एंड पर्यंत बघू शकाल. कारण की कसं आहे माहितीये का, अर्धवट इन्फॉर्मेशन तुम्हाला कधीच लाईफमध्ये ग्रो करून देऊ शकत नाही. कारण की मी 3-3.5 वर्ष अगोदर एक अशीच व्हिडिओ बघितलेली, ज्या व्हिडिओमध्ये माझी लाईफ कम्प्लिटली 360 डिग्री चेंज झाले. आता तुमच्यापैकी भरपूर लोकांनी माझं इंस्टाग्राम ऑलरेडी ऑब्झर्व केलेलं असेल, राईट. मी प्रॉपर महाड रायगडचा आहे, महाराष्ट्रामधून. आणि महाड रायगडमध्ये कॉलेजला होतो तेव्हा मी एक आपला ऑनलाईन बिझनेस सुरू केला. ठीक आहे. त्या ऑनलाईन बिझनेसला मी ऍक्च्युली इंस्टाग्रामवरच बघितलेलं तुमच्यासारखं, आणि ते बघून नंतर मला वाटलं की मला खरंच काही ना काहीतरी करायची गरज आहे. मी एक स्टुडंट होतो. स्टुडंट नंतर मी ऑन्टरप्रिनरशिप जर्नीमध्ये आलो आणि आज ऑलमोस्ट 3.5 वर्षात मी नियर अबाउट 60 ते 70 लाख रुपये प्रॉफिट जनरेट केलेले आहेत, राईट. तर बिझनेस बद्दल इन्फॉर्मेशन घेण्यासाठी तुम्हाला ना ह्या प्रेझेंटेशनला एंड पर्यंत नीट बघावं लागेल. जर तुम्ही नीट बघताय तर आय एम डॅम शुअर आम्ही तुम्हाला त्या लेवलला सपोर्ट करू शकतो ज्या लेवलला तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत. ठीक आहे. तर पहिली गोष्ट, आम्ही कोण आहे बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी तीच लोक तुम्हाला मदत करू शकतात ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी अचीव्ह केलेलं आहे. कारण की बघा, आपल्या महाराष्ट्रात एक अशी गोष्ट आहे ना, की सगळेजण एकमेकांना सजेशन देत बसतात की हे असंच कर, तसंच कर, तसंच कर, आणि आपण स्वतः आपल्या लाईफचा जो मिशन असतं ना, आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काय करायचं ना, ते सोडून दुसऱ्या गोष्टींवर लागवतो. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. आमच्या ग्रुपचं नाव आहे वी आर फॉर एव्हर मेकिंग ऑन्टरप्रिनर्स. आम्ही एक अशा मिशनवर आहे की आम्हाला ना मॅक्सिमम यंगस्टर्स बिल्ड करायचे आहेत. ऍक्च्युअली आम्ही पूर्ण इंडियामध्ये पण बिझनेस बिल्ड करतोय, पण स्पेसिफिकली आमचा जो फोकस आहे ना, वो महाराष्ट्रामधल्या लोकांना आहे. कारण की मी लहानपणापासून महाराष्ट्रात ग्रो झालोय. मला सगळी दुनिया माहितीये की आपली लोक काय करतायत ऍक्च्युअली. पण त्या त्या गोष्टींमुळे आपलं स्वप्न पूर्ण होणं भरपूर टफ आहे. तर त्या स्वप्नांसाठी जे तुमची स्वप्न आहेत, ते सगळी स्वप्न तुम्हाला पूर्ण, म्हणजे तुम्ही त्या ट्रॅकवर नीट कसे जाऊ शकता, त्या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटतील. आणि आमचं मिशन काय माहितीये का, की आम्हाला मॅक्सिमम लोकांना बिझनेस अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करायची. कारण की तुमची जी स्वप्न आहेत ना, जे तुम्ही आज करताय त्याच्यानी तर पूर्ण होत नाही, त्यामुळे तुम्ही इथं बसलाय. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे, तुम्हाला काही ना काहीतरी चेंज करायला लागेल. आणि जो चेंज तुम्हाला पाहिजे ना तुमच्या लाईफमध्ये, तो आम्ही तुम्हाला आज प्रोव्हाइड करणार आहे. तर आमचं मिशन एकच आहे की आम्हाला मॅक्सिमम यंग लोकांना, तरुण पिढींना मदत करायची आहे त्यांचे स्वप्न स्केल करण्यासाठी, त्यांचा बिझनेस बिल्ड करण्यासाठी, आणि त्यांचा जे काही ड्रीम असेल ना, त्यांच्या ड्रीमच्या पाथवर त्यांना चालवण्यासाठी. ठीक आहे. तर काळजी करू नका. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील ना बिझनेस रिलेटेड, ते आम्ही सगळे क्लिअर करू ह्या व्हिडिओ नंतर. बट मेक शुअर करा, जसं मी तुम्हाला सांगितलं, ही व्हिडिओ एंड पर्यंत बघा. मी तुम्हाला नक्की इन्फॉर्मेशन देईल, राईट. आता बघा, जर तुम्ही इकडे आलाय, जर तुम्ही एक व्हिडिओ बघितलाय, भले लाईव्ह बघताय, रेकॉर्डेड बघताय, जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय, तर तुमचं काही ना काहीतरी ड्रीम असेल, की तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये काही ना काहीतरी असेल, यार मला माझी लाईफ चेंज करायची आहे, माझ्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत ते मला चेंज करायचे आहेत, राईट. माझ्याकडे पैसे आहेत पण मला टाइम नाही भेटत आहे, माझ्याकडे एक लाईफस्टाईल नाही. ठीक आहे. एक चांगलं घर पाहिजे मला, बेटर, म्हणजे चांगलं घर तर पाहिजे, चांगल्या घरात चांगली गाडी पाहिजे, राईट. सगळ्यांचं स्वप्न असतं. जेव्हा मी म्हणजे कॉलेजला होतो तेव्हा, जेव्हा माझा एक मित्र चांगली गाडी घेऊन यायचा कॉलेजला, तेव्हा मला वाईट वाटायचं, यार माझ्याकडे का नाही. तेव्हा मी डिसाईड केलं की मी पण माझी स्वतःची गाडी बाय करणार. तेव्हा मी डिसाईड केलं की मी माझी स्वतःचं आयुष्य चांगलं बनवणार. तसं तुमचं पण काही ना काहीतरी टार्गेट असेल, काही ना काहीतरी रिझन असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही तुमचं रिझन असेल ना, ते मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. हे रिझन तुमचं ह्या प्रेझेंटेशन थ्रू कम्प्लीट होऊ शकता. तो मेक शुअर करा, सगळ्या गोष्टी तुम्ही नीट अंडरस्टँड करून बसा, राईट. तर तुमचे जे काही ड्रीम्स आहेत ना, जर तुम्ही बिझनेसला नीट अंडरस्टँड करता, तुम्ही पूर्ण करू शकता. पण हा, प्रत्येक बिझनेस प्रेझेंटेशनची स्लाइड बघताना तुमचं रिझन नक्की आठवा. कारण की
त्याच गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये पुढे घेऊन जाऊ शकतात. ठीक आहे. बेसिकली माझं नाव दिनेश परमार आहे आणि मी 3 ते 3.5 वर्षापासून ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म्सवर काम करतोय. 4 वर्षाचा ऑलमोस्ट मला एक्सपिरियन्स झालेला आहे आतापर्यंत आणि मी 50,000 पेक्षा जास्त यंगस्टर्सना महाराष्ट्रात नाही पूर्ण इंडियामध्ये इव्हन अब्रॉडमध्ये इंडियाच्या बाहेर पण ऑलरेडी मदत केलेली आहे त्यांचा बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी, बिझनेसमध्ये ग्रो करण्यासाठी. म्हणजे बिझनेसमध्ये जी काय स्टेप्स लागतात ना सगळ्या मी त्यांना मदत केलेली आहे. आणि ऑलमोस्ट आज इंस्टाग्रामवर मला 1 लाखाच्या आसपास लोक फॉलो करतात आणि मी इंटरनॅशनल मॅगझिन्स मध्ये ऑलरेडी माझ्या फीड्स होतात, स्टोरी प्रमोट होतात, सगळ्या गोष्टी होतात. राईट. मी हे म्हणून एक गर्व म्हणून सांगत नाही. का सांगतोय की जर एक महाडमधनं निघालेला एक छोटासा माणूस जर आपली लाईफ एवढ्या मोठ्या लेवलला एक्सपांड करू शकतो ना, तर तुम्ही पण करू शकता. मला फक्त हेच सांगायचंय. ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट अंडरस्टँड करा. जर लाईफमध्ये ग्रो व्हायचंय ना, तर एक गोष्ट अशी आहे जी तुम्हाला करावीच लागेल. त्याच्याशिवाय तुम्ही लाईफमध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही. तो आहे चेंज. म्हणजे बदल घडवणं हे या दुनियेतलं सगळ्यात मोठं काम आहे. कारण की जे लोक बदल नाही करत ना स्वतःच्या मध्ये, ते लोक लाईफमध्ये कधीच ग्रो होऊ शकत नाही. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा. आधी मी जेव्हा लहान होतो मला आठवतंय, मी आमच्या गावाला एक गांधी टॉकीज म्हणून होतं, तिथं लाईनीत उभा राहायचो पिक्चरचं तिकीट कलेक्ट करायला. आज आपण ते सगळं बंद करून बसलो आणि नेटफ्लिक्सवर फक्त एक सबस्क्रिप्शन बाय करतो ऑनलाईन आणि या सगळ्या गोष्टी घरी बसल्या बसल्या आपल्या मोबाईलमध्ये बघू शकतो. आता तुम्ही अंडरस्टँड करा, चेंज तर झालेलं आहे ना मार्केट. जर मार्केट चेंज झालंय तर प्रॉफिट्स पण चेंज होणार. सिंपलशी गोष्ट आहे. पण जी लोक अजून पण त्या जुन्या पद्धतीने मूव्हीज बघतायत, तुम्हाला वाटतं की ते ग्रो करू शकतात? तुम्हाला वाटतं की ते त्यांनी चेंज केलं? नाही. सिंपलशी गोष्ट आहे. तसं समजून घ्या. नोकिया जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण सापाचा गेम खेळायचो नोकियाच्या मोबाईलमध्ये. राईट. घरचे मोबाईल द्यायचे, घरच्यांच्या मोबाईलकडे हट्ट करून तो मोबाईलचा गेम खेळायचो. सिंपलशी गोष्ट आहे. काही वर्ष अगोदर जेव्हा आपण लहान होतो, मी लहान होतो तेव्हा नोकियाची मार्केट व्हॅल्यू 50 बिलियन होती. पण आज नोकिया ऑलमोस्ट डेड आहे. का? आणि इव्हन नोकियाला विकत घेतलंय दुसऱ्या कंपनींनी. का? सगळ्यात मोठी एकच गोष्ट आहे. त्यांनी स्वतःच्या कंपनीमध्ये ते बदलाव, ते चेंजेस बिल्ड नाही केले जे त्यांना ऍक्च्युअल मध्ये पाहिजेत. म्हणजे जेव्हा मार्केट अपग्रेड होतं ना, तेव्हा स्वतःला पण अपग्रेड करायला लागतं. जर आपण त्याच पद्धतीने पैसे कमवत बसलो ना, तर आपण आपल्या लाईफमध्ये ते नाही बनवू शकत जे अपग्रेडेड लोक बिल्ड करतायत. म्हणजे एक गोष्ट अंडरस्टँड करा, जर चेंज केलं ना काही ना काहीतरी, तरच काही ना काहीतरी बदलेल. जर काहीच चेंज नाही केलं, असेच बसून राहिलो आपण सगळे, तर डॅम शुअर काही होऊ शकत नाही. ठीक आहे. आता तुमच्या म्हणजे 90% जी लोक असतील ना, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? अनएम्प्लॉयमेंट. अनएम्प्लॉयमेंट सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही अंडरस्टँड करा, किती लोक आपल्या महाराष्ट्रात काम करत असतील, गव्हर्नमेंट जॉबचे प्रिपरेशन करतायत. राईट. किती लोक इंजिनिअरिंग म्हणतात, भरपूर लोक एज्युकेशन घेतात. मी असं नाही म्हणत की एज्युकेशन घेणं वाईट आहे, पण एक गोष्ट नीट अंडरस्टँड करा, किती लोक आहेत जे ऍक्च्युअल मध्ये एज्युकेशन कंप्लीट करतात आणि त्यांना त्यातनं आउटपुट भेटतोय. 80% to 90% लोक आहेत ज्यांना आउटपुट भेटत नाही. ही फॅक्ट आहे आणि ही ऍक्सेप्ट करायला लागेल. अंडरस्टँड करताय? आणि अनएम्प्लॉयमेंट दिवसेंदिवस वाढतच जाणार, ती कमी कधीच होणार नाही. हे असं मी का म्हणतोय, कारण की मला माहितीये एज्युकेटेड लोक बाहेर पडणार, पण एखाद्या कंपनीत जर 500 जागा आहेत ना, तर ते 500 जागा देऊ शकत ना. 500 जागांचं 5,000 जागेवर तर थोडी रूपांतर होणार आहे. आणि 500 जागा आहेत तर कोणतरी त्यातनं रिप्लेस होऊन नवीन ऍड होईल. म्हणजे जो रिप्लेस होईल त्याचं पण नुकसानच आहे ना. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट मार्केट हे रोटेट होत राहणार आणि हे टाइम जसं जसं टाइम जाईल तसं तसं वाढत जाईल. कारण जुन्या पद्धतीने पैसे कमवणे हळूहळू कमी होईल आणि नवीन पद्धती मार्केटमध्ये ऑलरेडी इन्व्हॉल्व होत आहेत. हे तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायला लागेल. राईट. आज जर तुम्ही नीट बघत बसला तर आपण किती लोक एक्झाम देतो, किती मेहनत करतो. मला माहितीये, मी जेव्हा पॅरामेडिकल स्टुडंट होतो तेव्हा मी किती असाइनमेंट लिहिल्या, किती काय केलं, हे केलं, ते केलं. आणि जेव्हा मी एकदा कॉलेजमध्ये पहिला आलो तेव्हा मला वाटलेलं आता सगळं संपलं, मी सगळं केलं आणि मी सगळं बिल्ड करू शकतो लाईफमध्ये. पण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये लाईफच्या रेसमध्ये आलो ना, लाईफमध्ये इन्व्हॉल्व झालो ना, तेव्हा पहिली नोकरी केली ना, तेव्हा समजलं राव हे काहीच नाही. म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे लाईफची एक्झाम भरपूर मोठी आहे. म्हणजे आत्ताच्या टायमिंगला सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहितीये का? एक असा पैसे कमवण्याचा रस्ता पाहिजे तुम्हाला लोकांना, ज्याच्यात तुम्ही सेफ पण फील करू शकता, लाईफ टाइम ग्रो करू शकता आणि तुम्ही तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करू शकता. तुझ्या बिझनेस प्लॅटफॉर्मची स्केलेबिलिटी भरपूर मोठी असेल. जर ह्या गोष्टी तुम्हाला भेटल्या तर आय एम डॅम शुअर, असं काही नाही माझ्यामध्ये काय असं स्पेशल नाही की मी ऑटोमॅटिकली लाखो रुपये कमवायला लागलो मंथली. राईट. असं माझ्यामध्ये काहीच स्पेशल नाही. स्पेशल फक्त जे काम मी करतो ना त्या कामात आहे. म्हणजे तुम्ही एक अंडरस्टँड करा, जेवढी पण लोक मार्केटमध्ये ग्रो नाही करत किंवा ज्यांची स्वप्न पूर्ण नाही होत, त्यांचं एकच रिझन आहे, त्यांच्याकडे एक असा प्लॅटफॉर्म नाही ज्या प्लॅटफॉर्मवर ते ग्रो करू शकतात. ठीक आहे. आज तुम्ही अंडरस्टँड करता, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ऑलमोस्ट 12.12 करोड लोकांनी जॉब घालवल्या लॉकडाऊन मध्ये. आता लॉकडाऊन सारखी सिच्युएशन तर लाईफमध्ये कधी पण येऊ शकते. तर आयुष्यभर जर नोकऱ्याच शोधत बसलो तर कसं व्हायचं? ही तर फॅक्ट आहे ना. ठीक आहे. आय अंडरस्टँड. मी जेवढी पण लोक जॉब करतात हायली रिस्पेक्ट, कारण की 90% महाराष्ट्रातले लोक त्यांचं घर नोकऱ्यांवर चालतं, मला माहिती आहे. पण जर आपण त्याच्यासोबत काय ना काहीतरी करू शकतो, स्वतःचे सगळे स्वप्न पूर्ण करू शकतो, तर का नाही करायचं? माझा हाच प्रश्न आहे.
आता तुम्हाला पण वाटत असेल ना की मला पण काही ना काहीतरी विचार करायला पाहिजे, जे दिनेश बोलतोय याच्यावर. एक गोष्ट क्लिअरली सांगतो, आधी आपण विचार करतो गव्हर्नमेंट जॉब सिक्युअर आहेत, प्रायव्हेट जॉब ठीक आहे भेटली तर ठीक, पण गव्हर्नमेंट जॉब सिक्युअर आहेत. आताच्या टायमिंगला गव्हर्नमेंट जॉब पण सिक्युअर नाहीत. सिंपलशी गोष्ट आहे. का नाहीत त्याचं रिझन तुम्हाला एंडिंगला समजेलच. माझ्यासोबत भरपूर अशी लोक आहेत जे गव्हर्नमेंट जॉब करायची आणि आज ग्रो करतायत. ठीक आहे. पण आय हायली रिस्पेक्ट एव्हरीवन जी लोक जॉब करतात. मी परत सांगतो, पण जर तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता तर तुम्हाला करण्याची गरज आहे. कारण की ह्याच गोष्टींवर तुम्ही तुमचे सर्व्हायवल कॅपॅसिटी बिल्ड करू शकता. म्हणजे तुम्ही फक्त जगू शकता. एकदम ड्रीम लेवल लक्झरी लाईफस्टाईल नाही बिल्ड करू शकत, हे गरजेचं आहे. राईट. इव्हन त्याच्यानंतर अशा पण गोष्ट झाला, मी ऐकलं की सॅलरीमध्ये समजा कंपनीला लॉस झाला, ठीक आहे, तर सॅलरी डिले होणार, परत कंपनीच्या रोटेशन मध्ये प्रॉब्लेम आला तरी सॅलरी डिले होणार. म्हणजे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत राहतात. आणि प्रॉब्लेम्स हे असं नाही बोलत की बिझनेसमध्ये नाही येणार, बिझनेसमध्ये पण येणार. पण जी प्रोबेबिलिटी आहे ना ती भरपूर कमी आहे, आणि जी रेशो आहे ना इन्क्रीमेंटची ती भरपूर जास्त आहे. ठीक आहे. आज तुम्ही जर नीट बघितलात लाईफमध्ये, जरा नीट ऑब्झर्व करा. ठीक आहे. 69% जॉब्स आहेत इंडियामध्ये जे ऑटोमेशनमुळे जातात बाहेर. आता तुम्ही विचार करा, आधी पॅकेजिंग आपण हाताने करायचो कंपनीमध्ये. माझी दिदी होती जेव्हा मी छोटा होतो तेव्हा माझी ताई पॅकेजिंगच्या कामाला जायची. तिला 8,000 रुपये भेटायचे 4 तासाचे. आता पॅकेजिंगला जॉबच नाही, स्टोरेज कॅपेबिलिटी जॉबच नाही, कारण की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक चालले. कन्व्हेअर बेल्ट लागला, इकडनं पॅक होते तर तिकडे जाते, स्टोरेजला जाते, इकडनं पॅक होते तिकडे जाते. सिंपल जी गोष्ट आहे. म्हणजे जशी जशी टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्ह होईल ना, तसं आपल्या हातपाय जे चालतात ना त्याची कमी गरज आहे, आणि ह्या डोक्याची जास्त गरज आहे. म्हणजे आज तीच लोक जास्त पैसे कमवू शकतात जे मेहनत करतात ते नाही. जे मेंटली मेहनत करतात ना ते लोक जास्त पैसे कमवतात. म्हणजे एक गोष्ट अंडरस्टँड करा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स केवढा मोठा चॅप्टर आहे, केवढा मोठा चॅप्टर आहे. मी त्या दिवशी हायवेवरनं एक्सप्लांट करत होतो. मी दिल्ली गुडगाव हायवेवर एक डॉमिनोज बघितलं. तिथं ऑटोमॅटिक आहे सगळं. सगळं तुम्ही कार्ड पेमेंट करा, पार्सल घ्या, सगळं ऑटोमॅटिक होतं. जर अशाच गोष्टी बिल्ड होत राहिल्या तर हळूहळू असा टाइम येईल की सगळं ऑटोमॅटिक होईल आणि आपल्याला ऑटोमॅटिक होऊन बाहेर पडायला लागेल. सिंपलशी गोष्ट आहे. तर हे गोष्टी जर आपण आता अंडरस्टँड नाही केल्या ना, तर आज ना उद्या तर अंडरस्टँड करायला लागणार, ही तर फॅक्ट आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही आज अंडरस्टँड केलं ना, तर तुम्ही एक बेटर पोझिशनला असू शकता लाईफमध्ये. हे तुम्हाला अंडरस्टँड करण्याची गरज आहे. कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काय माहिती का, सगळं काम ऑटोमॅटिक होतंय. तुम्हाला स्वतः इन्व्हॉल्वमेंट होण्याची गरज नाही. ठीक आहे. आज फूड डिलिव्हरी हे असो, हॉस्पिटल्स असो, ठीक आहे, डॉमिनोज असो, KFC, सगळे जेवढे जेवढे मोठे मोठे ब्रँड्स आहेत ना ऑटोमेशनवर काम करतात. आणि हे असं नाही की कम्प्लिटली झालेलं आहे, हे सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपण अजून पण सेफ पोझिशन मध्ये आहोत. जर आपण अजून पण चेंज नाही केलं ना, तर आपल्या काहीतरी इकडे तिकडे करायला लागेल. इव्हन तुम्ही अंडरस्टँड करा चॅट जीपीटी. आधी आपण आपल्याला शाळेत शिकवायचे ना की आईवर निबंध लिहा. आपण काय करायचो, 15 आई सोबत बसायचो, मग मी तर ताई सोबत बसायचो, ताई मला सांगायची असं लिही तसं लिही तसं लिही. म्हणजे आपण लाईफमध्ये एक्सपिरियन्स केलं. पण आता चॅट जीपीटीवर राईट डाऊन द एसे ऑन मॉम इन मराठी, आपोआप एसे येतो एका मिनिटात. आधी आपण 10 दिवस घालवायचो, आता एका मिनिटात ते काम होतंय. म्हणजे तुम्ही अंडरस्टँड करा, लाईफ आणि दुनिया ही एवढ्या स्पीडनी ग्रो होते ना, एवढ्या स्पीडनी, की आपण ऍक्च्युअल मध्ये ना त्याच्यात मागं राहून जातोय. म्हणजे जर तुम्ही टाइम टू टाइम अपग्रेड नाही होतात, तर ऑब्व्हियसली एक टाइम असा येईल, एक तर तुम्हाला दुनियेतनं तरी बाहेर जावं लागेल, ना तर तुम्हाला अपग्रेड तरी व्हायला लागेल. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे, अपग्रेड तर व्हायला लागणार. जर अपग्रेड झाला तरच लाईफमध्ये ग्रो करू शकता, नाही तर तुम्ही कधीच ग्रो करू शकत नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला डोक्यात ठेवाव्या लागतील. आता एक गोष्ट समजा नीट, जर तुम्हाला बिझनेस बिल्ड करायचा, जर पुढे जायचंय, ठीक आहे, तर आताच्या टायमिंगला सगळ्यात सेफ गोष्टी कुठली आहे? सगळ्यात सेफ गोष्टी आहेत आताच्या टायमिंगला, ज्या ऍक्च्युअल मध्ये ग्रो करतात स्पीडमध्ये. कारण की बघा, जेवढ्या स्पीडमध्ये एखादा प्लॅटफॉर्म ग्रो करतोय तेवढ्या स्पीडमध्ये तुम्ही प्रॉफिट बनवणार. सिंपलची गोष्ट आहे. ठीक आहे. आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, डिजिटल अपॉर्च्युनिटीज ह्या अशा अपॉर्च्युनिटी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात ज्या तुम्हाला ऑलरेडी पाहिजेत मार्केटमध्ये. म्हणजे जर तुम्ही ट्रॅडिशनल मार्केटमध्ये जाताय तर तुम्हाला सगळं बिल्ड करायला लागतं. पण डिजिटल अपॉर्च्युनिटीमध्ये तुम्हाला सगळं भेटतंय, फक्त ते तुम्हाला त्याचा यूज करून स्वतःचा बिझनेस बिल्ड करायचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे, एक ट्रेंड चालू आहे सगळ्यांचा. कोणालाही विचारा, मी माझ्या मैत्रिणी, वर्क फ्रॉम होम आहे दिनेश, अरे वर्क फ्रॉम होम करतोय आम्ही आता. मी एक गोष्ट सांगतो, जेव्हा करोना नव्हता ना तेव्हा पण मी वर्क फ्रॉम होम करत होतो. म्हणजे जो हा वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड आहे ना, तो आम्ही आधीच आयडेंटिफाय केलता, आणि मी कॉलेज नंतरच वर्क फ्रॉम होम करत होतो आपला बिझनेस. मी कुठंच काय केलं नाही. मी घरी बसून आपल्या मोबाईल लॅपटॉपवर बसायचो, आपलं काम करायचो, सगळ्या गोष्टी बिल्ड करायचो. म्हणजे सगळे लोक आता वर्क फ्रॉम होम अडॉप्ट करतात, पण आमच्या अपॉर्च्युनिटीमुळे आम्ही 2019च्या अगोदरच, लॉकडाऊन व्हायच्या अगोदरच वर्क फ्रॉम होम करतोय. म्हणजे तुम्ही एक गोष्ट अंडरस्टँड करा, आत्ताच्या टायमिंगला जर तुम्हाला स्ट्रॉंग पैसे कमवायचे, जर लाईफमध्ये ग्रो करायचे ना, तुम्हाला इंटरनेट हवंय, ठीक आहे, तुमच्याकडे एक स्मार्टफोन हवाय,
आणि तुम्हाला जे लाईफमध्ये तुमचे ऍस्पिरेशन्स आहे ते अंडरस्टँड होतं पाहिजे आणि तुमच्याकडे एक प्लॅटफॉर्म हवा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता आणि ग्रो करू शकता, राईट. आणि वर्क फ्रॉम होम एक असा कन्सेप्ट आहे, हा लाईफमध्ये एक्सपांड होत राहणार, तोपर्यंत होणार जोपर्यंत सगळ्या गोष्टी इकडे तिकडे होत नाही. त्यामुळे एक मेक शुअर करा तुम्ही पण ह्या गोष्टी नीट अंडरस्टँड कराल, ठीक आहे. आता कोविड आला, जेव्हा मी बिझनेस सुरू केला तुम्हाला सांगतो, माझी जेव्हा मंथली इन्कम 10-12 हजार 13 हजार रुपये होतं, ठीक आहे, या बिझनेसमध्ये 3-4 महिने झालते मला. आणि मी तेव्हा बघितलं की यार कोविड आला आणि मी बेसिकली हेल्थ अँड वेलनेस ब्रँड सोबत कोलॅबोरेटेड केलेलं आहे आपला बिझनेस बिल्ड करण्यासाठी. मी तुम्हाला त्याचीच इन्फॉर्मेशन देणार आहे. तुम्ही एक गोष्ट अंडरस्टँड करा, जेव्हा जेव्हा काहीही मोठे प्रॉब्लेम्स आले, समजा कोविड सारखं, सगळे बिझनेस बंद होते, फक्त एक असा बिझनेस होता तो बंद न झाला, तो आहे हेल्थ अँड वेलनेस. म्हणजे जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत हेल्थ लोकांना पाहिजे, आणि जर लोकांना हेल्थ पाहिजे तर ऑब्व्हियसली हेल्थ रिलेटेड मार्केट नेहमी बूम होणार आणि होत राहणार. आणि ज्या दिवशी लोकच मरतील सगळी, त्या दिवशी बिझनेसचं काय करणार आहे आपण. म्हणजे एक गोष्ट अंडरस्टँड करा, हेल्थ अँड वेलनेस ही अशी $1 ट्रिलियन इंडस्ट्री आहे ना, जी नेहमी एक्सपांड होत राहणार, कारण की पॉप्युलेशन वाढत राहणार, लोकांना गरजा वाढत राहणार आणि तसंच बिझनेसचं एक्सपान्शन पण त्याच्यामुळे जास्त होणार. म्हणजे पॉल झेल्म पिल्झरने, हा एक माणूस आहे ज्याचं बेस्ट सेलिंग बुक्स असतात, त्यांनी एक बुक लिहिलं वेलनेस इव्हॉल्युशन, म्हणजे वेलनेस इंडस्ट्री कशी कशी इव्हॉल्व्ह होते. तर मी हेल्थ अँड वेलनेस का चूज केली, त्याचं एकच रिझन होतं की जेव्हा हार्ड टाइम आला ना तेव्हा वेलनेस इंडस्ट्री राईज झाले, बाकीच्या इंडस्ट्री स्टेबल किंवा डाऊनफॉल मध्ये झाल्यात, ठीक आहे, पण हेल्थ अँड वेलनेस इंडस्ट्री नेहमी अप झाले. आता समजा माझ्या बाबांचं कपड्याचं दुकान आहे छोटंसं, माझ्या बाबांचा बिझनेस बंद होता, खर्च मुश्किलने चालू होतं, रेंट भरपूर मुश्किलने जात होते, पण मला काही गरजच नव्हती कुठल्या गोष्टी करायची, मी घरी बसून आपला बिझनेस एक्सपांड करत होतो. अंडरस्टँड करताय. तर ज्या डिजिटल अपॉर्च्युनिटी सोबत मी कोलॅबोरेटेड आहे ना, त्याचं नाव आहे फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स, द ॲलोवेरा कंपनी, राईट. तर बेसिकली तुम्ही डोक्यात ठेवा, फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स. तुम्हाला जेव्हा तुम्ही हा प्रेझेंटेशन संपल्यानंतर तुम्हाला आमचे लीडर्स विचारतील पण की कुठल्या ऑर्गनायझेशन सोबत आम्ही कोलॅबोरेट केले, तेव्हा तुम्हाला सांगायला लागेल फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स, कारण की ह्याच गोष्टी त्यांना सांगतील तुम्ही सिरियस आहात की नाही, राईट. तर आम्ही फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट सोबत कोलॅबोरेट केलेलं आहे, आम्ही ह्यांच्यासोबत स्टार्टअप केलेलं आहे आपलं. आणि फॉरएव्हर लिव्हिंगचा एक बेसिक बिझनेस प्लॅटफॉर्म यूज करून आम्ही स्वतःचा एम्पायर बनवला आणि स्वतःची एवढी मोठी कम्युनिटी बिल्ड केली. तर तुम्ही एक अंडरस्टँड करा, फॉरएव्हर लिव्हिंगचं फाउंडेशन 1978 मध्ये झालं. आता मार्केटमध्ये तुम्ही भरपूर लोक विचार करत असाल ना की यार बिझनेस नक्की स्टेबल आहे का. तुम्ही ऑब्व्हियसली विचार करत असाल ना, बिझनेस नक्की स्टेबल आहे का दिनेश दादा. एक गोष्ट क्लिअरली सांगतो, जेव्हा माझा जन्म नव्हता ना आला तेव्हा फॉरएव्हर लिव्हिंगला ऑलमोस्ट 20-22 वर्ष झाली. आणि फॉरएव्हर लिव्हिंग ही एक इंडियन ऑर्गनायझेशन आहे, एक अमेरिकन बेस्ड ऑर्गनायझेशन आहे, ज्याचं उद्घाटन 1978 मध्ये झालं. आणि ऑलमोस्ट तुम्ही विचार करा आता 45 वर्ष झालेत कंपनीला. तुम्ही एक गोष्ट अंडरस्टँड करा, जर तुम्ही सर्वे बघितला ना मार्केटमध्ये, तर ज्या ऑर्गनायझेशन 20 वर्षापेक्षा जास्त चालतात ना मार्केटमध्ये, त्यांच्या स्टेबिलिटीवर कधीच कोण डाऊट करू शकत नाही, कारण की एक गोष्ट क्लिअर आहे, स्टेबिलिटी ही तेव्हा भेटते जेव्हा टाइम रन होतो. आणि फॉरएव्हर लिव्हिंगला ऑलरेडी मार्केटमध्ये 45 वर्ष झालेत, ज्याच्यामुळे स्टेबिलिटीवर कोणच डाऊट करू शकत नाही. आणि मी ह्याच गोष्टी बघितल्या जेव्हा मी बिझनेस सुरू करत होतो, कारण की एक गोष्ट क्लिअरली सांगतो, मी ना ऑल इंडिया रँक 301 अचीव्ह केलाय 2019 बॅच मध्ये गेटमध्ये. माझी मंथली इन्कम 72,000 होणार होती, पण ते सगळं साईडला ठेवून मी या बिझनेस मध्ये आलतो. म्हणजे जो माणूस 72,000ची नोकरी सोडून आलता ना, तो येडा नसेल. एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट अंडरस्टँड करा, युएस बेस्ड ऑर्गनायझेशन आमची, रेक्स मोगन त्याचे फाउंडर आहेत आणि 45 वर्षापासून मार्केटमध्ये ऑलरेडी एक्सपांडेड आहे. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, फॉरएव्हर लिव्हिंगचं तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो, हेल्थ अँड वेलनेस आहे, त्यामुळे डाऊट करायची गरज नाही, तोपर्यंत बिझनेस चालणार जोपर्यंत लोक या दुनियेत आहेत. परत डिजिटल प्लॅटफॉर्म इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणजे एक्सपान्शनची गरजच नाही ना. आज तुम्ही एक गोष्ट अंडरस्टँड करा, समजा तुम्ही छोट्याशा गावात राहताय, रायगड जिल्ह्यात राहताय, तुम्ही एका गावात राहताय नातेमध्ये, त्या पूर्ण गावात बिझनेस एक्सपांड करणं किती टफ आहे, त्या पूर्ण जिल्ह्यात बिझनेस करणं किती टफ आहे, त्या पूर्ण शहरात बिझनेस करणं किती टफ आहे, पूर्ण स्टेटमध्ये बिझनेस करणं किती टफ आहे. तुम्हाला वाटतं की तुम्ही तुमचा बिझनेस पूर्ण इंडियात एक्सपांड करू शकता जर तुम्ही तुम्ही स्वतःचं काहीतरी स्टार्टअप केलं तर. एक गोष्ट अंडरस्टँड, इट्स व्हेरी टफ. पण फॉरएव्हर लिव्हिंग 170 देशांमध्ये ऑलरेडी एक्सपांडेड आहे. मी गावाचं नाव नाही बोलत आहे, मी 170 देशांचं बोलतोय. म्हणजे युके, युरोपियन कंट्रीज, आफ्रिकन कंट्रीज, सगळीकडे फॉरएव्हर लिव्हिंगचं ऑलरेडी मार्केट बिल्ड आहे. आपल्याला फक्त ते मार्केटचा यूज करून, त्या फक्त ब्रँडचा यूज करून स्वतःचा बिझनेस बिल्ड करायचा. कारण की तुम्ही नीट अंडरस्टँड करा, एक ब्रँड बनवणं आणि बनलेल्या ब्रँडमध्ये बिझनेस बिल्ड करायचा फरक आहे. बनलेल्या ब्रँडमध्ये तुम्हाला एफर्ट्स करायची गरज नाही, तुम्ही बिझनेस स्केल करू शकता, हे तुम्हाला नीट लक्षात घ्यायला, ठीक आहे. इव्हन आता आमच्या कंपनीचं ऑर्गनायझेशनचं नाव तर क्लिअरली दिल्ली युनिव्हर्सिटीच्या कोर्सेसमध्ये पण येत आहे की दिस इज अ स्टेबल प्लॅटफॉर्म. आज जर तुम्ही गुगलवर जर नीट सर्च केलंस ना, वर्ल्ड बेस्ट बिझनेस अपॉर्च्युनिटी, तुम्हाला दिसेल फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स, दिस इज द ब्रँड.
तेव्हाच मी इथं सुरू केलं. आता मी असा तसा कुठल्याही बिझनेसमध्ये थोडी आलो असतो. ठीक आहे. आता आमचं ऑफिस आहे फिनिक्स अरिझोनामध्ये, हेड आहे. ठीक आहे. आमचं मॅन्युफॅक्चरिंग डॅलस टेक्सासमध्ये होतं आणि ॲलोफिल्ड्स आमचे डॉमिनिक रिपब्लिकमध्ये. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एक अंडरस्टँड करा तिकडनं दुनिया कुठपर्यंत आली. इव्हन आमचं इंडियामध्ये सेल फोन ऑफिस आहे. ठीक आहे. बांद्रामध्ये हिल रोडवर. ठीक आहे. 200 करोडच्या आसपास अमाऊंट व्हॅल्यू आहे ह्या ऑफिसची. तुम्ही अंडरस्टँड करा. जर आम्ही मार्केटमध्ये ऑलरेडी स्टेबल आहे, ऑलरेडी पैसे कमवतोय, ऑलरेडी लाखो लोक आमच्यासोबत बिझनेस सुरू करतात, 2 लाखापेक्षा जास्त लोक पर मंथ आमच्यासोबत बिझनेस स्टार्ट करतात. तर असं तसं तर करत नाही. आय नो की तुम्ही भरपूर लोकांनी नाव पहिल्यांदा ऐकलं असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा गोष्टी एक्सपांड होतात ना, नवीन गोष्टी तेव्हाच भेटतात जेव्हा नवीन गोष्टी तुमच्या समोर येतील. ह्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड करायची गरज आहे. आता बेसिकली तुम्ही फॉर एव्हर लिव्हिंग बद्दल थोडी बहुत इन्फॉर्मेशन घेतली. आय एम डॅम शुअर सगळ्या गोष्टी एका सोबत क्लिअर नाही होणार. हळूहळू जसं टाइम जाईल तुम्ही सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करू शकता. ठीक आहे. जर माझा व्हॉइस क्लिअर येत असेल तर सगळ्या चॅट्समध्ये जेवढी पण लोक अवेलेबल आहेत तुम्ही चॅट्समध्ये टाईप करू शकता जर माझा व्हॉइस क्लिअर येतोय तर. ओके. आता आपण आहे ना, तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन तर बघितली कसं आहे काय नाही. ठीक आहे. तर ऑब्व्हियसली आता तुम्ही सगळ्या बेसिक इन्फॉर्मेशन बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल ना की सर ठीक आहे, फॉर एव्हर लिव्हिंग बद्दल इन्फॉर्मेशन दिली, तुम्हाला आम्हाला समजलं, पण ऍक्च्युअल मध्ये सुरुवात कशी होते, कसे आम्ही पैसे कमवणार, कसे आम्ही ग्रो करणार, कसं आम्ही पुढे पुढे सक्सेसफुल बनणार, या सगळ्या गोष्टी बघणं भरपूर गरजेचं आहे. कारण की जर ह्या गोष्टी नाही बघितल्या ना तर आपण ग्रो नाही करू शकत. ठीक आहे. तर एक गोष्ट अंडरस्टँड करा, सुरुवातीला तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायला लागतं आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, ज्याच्यासाठी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट प्रोव्हाइड करायला लागतात, किंवा तुम्ही स्वतः पण करू शकता ते माय फॉर एव्हर इंडिया ऍपमध्ये. त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ईमेल आयडी पाहिजे. रजिस्ट्रेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे. जसंही रजिस्ट्रेशन होते तुम्ही नोवस कस्टमर बनता. डॅम शुअर तुम्ही एक नोवस कस्टमर बनता. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही नोवस कस्टमर बनता, मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअरली सांगतो, तुम्ही नीट समजून घ्या गोष्टी. जेव्हा तुम्ही नोवस कस्टमर बनाल ना, ठीक आहे, तेव्हा काय होतं, तुम्ही बिझनेस बिल्ड करण्यासाठी इलिजिबल होता, पण बिझनेस बिल्ड नाही करू शकत. इलिजिबिलिटी आणि अडॅप्टेबिलिटी यात दुसरा भरपूर फरक आहे. तर जेव्हा तुम्ही नोवस कस्टमर बनता ना, तेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन होतं, जेव्हा तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट होता. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, समजा आपण मार्केटमध्ये कुठलीही गोष्ट विकत घ्यायला गेलो, तर आपण आधी नीट बघतो ना की हे चांगली आहे का वाईट आहे. जर चांगली असेल तरच विकत घेतो आणि तरच लोकांना सांगतो की हा हे चांगली आहे, यात चांगला दुकानदार आहे. वरना एखाद्या दुकानदाराने मला फाटका शर्ट दिलाय आणि मी लोकांना सांगतो की यार हा दुकानदार लय भारी आहे, तर लोक मला चार चार कानाखाली मारतील. समजून घ्या, मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. म्हणजे जी गोष्ट चांगली असते ना तीच मार्केटमध्ये प्रमोट होते. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला केव्हा समजेल, जेव्हा तुम्हाला कसं समजेल की फॉर एव्हर लिव्हिंग चांगली आहे, फॉर एव्हर लिव्हिंगचे प्रोडक्टची क्वालिटी भारी आहे, फॉर एव्हर लिव्हिंग एक बेटर ब्रँड आहे, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल मध्ये फॉर एव्हर लिव्हिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल, ऍक्च्युअल मध्ये बिझनेस बिल्ड कराल आणि ऍक्च्युअल मध्ये ग्रो करण्याच्या स्टेप्स घ्याल. तर फॉर एव्हर लिव्हिंग मध्ये जर तुम्हाला आमचा सपोर्ट पाहिजे, जर तुम्हाला ग्रो करायचंय, तर सगळ्यात इम्पॉर्टंट जी पहिली गोष्ट आहे ना, ते तुम्हाला आमचा बिगिनर ग्रुप एनरोल करायला लागतं. बिगिनर ग्रुप एक असा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग भेटायला सुरू होतात. माइंडसेट, स्किल सेट, कम्युनिकेशन, ब्रँड बिल्डिंग, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी, ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड करायच्या. जेव्हा तुम्ही त्या सगळ्या ट्रेनिंग घ्याल, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल, तुमचा बिलीफ बनेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. येस, दिस इज द गेम. आणि जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजेल ना, तेव्हा तुम्ही बिझनेस नीट एक्सपांड करू शकता. अंडरस्टँड करताय. आणि दुसरी गोष्ट क्लिअर आहे बघा, मार्केटमध्ये प्रोडक्ट्स तर भरपूर भेटतील, लेकिन ऑर्गॅनिक आणि बेस्ट व्हॅल्युएबल प्रोडक्ट्स कुठंच नाही भेटत, हे तुम्हाला पण माहिती आहे. भेटतात, भरपूर ऑप्शन्स आहेत, असं नाही बोलत आहे, पण एक बेटरमेंट पोझिशन भेटते तेव्हा जेव्हा एक अपॉर्च्युनिटी येते. म्हणजे तुम्ही अंडरस्टँड करा, मार्केटमध्ये समजा तुम्ही एक प्रोडक्ट बाय केलं, ठीक आहे, ते प्रोडक्ट संपल्यानंतर त्या पैशांची व्हॅल्यू संपली ना, पण जेव्हा तुम्ही फॉर एव्हर लिव्हिंग मध्ये तुमचा बिझनेस सुरू करता, ते प्रोडक्ट्स पण तुम्हाला भेटतात, तुमचा बिझनेस पण सुरू होतो आणि तुम्ही लाईफ टाईम पैसे पण बिल्ड करू शकता. म्हणजे तुम्ही 100% विन टू विन पोझिशन मध्ये आहे. एक गोष्ट अंडरस्टँड करा, तुम्हाला बिगिनर ग्रुपमध्ये आमच्या नोवस कस्टमर बनल्यानंतर, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बिगिनर ग्रुपमध्ये एंट्री करण्यासाठी 1650च्या आसपास अमाऊंट पे करायला लागते. ते तुम्हाला लास्ट मध्ये समजेलच एक्झॅक्ट. 1650 रुपये जेव्हा तुम्ही पे करता तेव्हा तुम्हाला प्रोडक्ट्स पण भेटतील. ठीक आहे. त्यात तुमचा बिझनेस बिगिनर ग्रुपमध्ये स्टार्टअप पण होईल. जसेही तुम्ही बिगिनर ग्रुपमध्ये येता, हळूहळू काय होईल, तुम्ही सगळ्या गोष्टी शिकाल. नंतर जसप्रीत सर सोबत तुमची पर्सनल मीटिंग होईल. जसप्रीत सर एक असा माणूस आहे ज्या माणसाने मला सांगितलेलं की कसा बिझनेस बिल्ड करायचा. माझा अपलाईन, जसं तुम्ही इंस्टाग्रामवर मला बघितलं तसंच मी इंस्टाग्रामवर जसप्रीत सरना बघितलेलं. ठीक आहे. तर तुमची त्यांच्यासोबत पर्सनल मीटिंग होईल. ठीक आहे. ते मीटिंग झाल्यानंतर ते तुम्हाला 2 ट्रॅक समजवतील, एक तर स्लो ट्रॅक आणि एक फास्ट ट्रॅक. जो तुम्ही ट्रॅक चूज कराल त्या प्रकारे आपण तुमचा बिझनेस एक्सपान्शनवर लक्ष देणार आणि तुम्हाला ग्रोथ देणार. ठीक आहे. जसं तुम्ही तुमची पहिली लेवल क्वालिफाय करता, ठीक आहे, तेव्हा तुम्ही
असिस्टंट सुपरवायझर बनता आणि त्या टायमिंगला तुम्ही 10 म्हणजे ऑलमोस्ट 10 ते 25,000 पहिल्या महिन्यापासून अर्न करू शकता. हळूहळू काय होणार, तुमच्यासोबत लोक येणार, बिझनेस स्टार्ट करणार, तुमचं टीम व्हॉल्यूम पण बिल्ड होणार आणि 4 ते 5 महिन्यात तुम्ही सुपरवायझर बनू शकता. त्याच्यात तुम्हाला मंथली आरामात 20 ते 30,000 रुपये इन्कम तुम्ही जनरेट करू शकता. तसंच हळूहळू तुम्ही अजून एक्सपान्शनवर काम करणार. तुम्ही 7-8 महिन्यात असिस्टंट मॅनेजर व्हाल, ज्याच्यात तुम्ही आरामात 30 ते 50,000 रुपये अर्न करू शकता. आणि हळूहळू जसंही 1-1.5 वर्ष जातोय, इव्हन 8 महिन्यात मी तर या लेवलला गेलतो. ठीक आहे, पण 1-1.5 वर्ष समजून चाला, कारण की भरपूर लोकांना भरपूर गोष्टी शिकायला लागतात. तर तुम्ही मॅनेजर लेवलला जाता, जे की अख्ख्या इंडियात सगळ्यांचं ड्रीम असतं. जो पण माणूस फॉरएव्हर लिव्हिंग बघतो आणि सुरू करतो, या लेवलला तुम्ही आरामात महिन्याला 60 ते 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4-4 लाख पण मंथली अर्न करू शकता. पण हा, जर तुम्ही थोडं काम करताय, तुमच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताय, 1 लाख तुम्ही इझिली अर्न करू शकता. फक्त तुम्हाला आम्ही जे सांगू ते मेहनत करायला लागेल, ज्या गोष्टी फॉलो करायला लागतील. जर त्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या ना, तरच ग्रो करू शकता. कारण की एक गोष्ट क्लिअर आहे, जर फॉलोच नाही केलं तर कसं होईल. ठीक आहे, आज तुम्ही एक गोष्ट अंडरस्टँड करा. जेव्हा फॉरएव्हर लिव्हिंग मध्ये मी आलतो ना, जेव्हा मी पहिल्यांदा असं मार्केटिंग प्लॅन बघितला, स्ट्रॅटेजी बघितल्या, मी म्हटलं यार कसं होईल, कसं पॉसिबल आहे महिन्याला 1 लाख राहावं. मी इथं एवढं आयुष्य घालवलं, 15-16 वर्ष मेहनत केली, तेव्हा मला 60-70 हजारचं पॅकेज भेटतंय मंथली, आणि हा माणूस कोण आला डायरेक्ट 1 लाखाच्या गोष्टी करतोय. मला असं वाटलेलं. पण जेव्हा मी बिझनेसमध्ये खरंच आलो, जेव्हा मी रिसर्च केला, सगळ्या गोष्टी बघितल्या, तेव्हा मी बघितलं यार फॉरएव्हर लिव्हिंग मध्ये अशी पण लोक आहेत जे लॅम्बोर्गिनी चालवतात, अशी पण लोक जे मेजॉरिटी चालवतात. तुम्ही बघा, मिक्लॉस बर्कीज म्हणून हा माझा मित्र आहे, फेसबुकवर याचा प्रोफाईल पण आहे. ही इज ड्रायव्हिंग एव्हरीथिंग. ठीक आहे, जसप्रीत सर ज्या माणसाने मला बिझनेस गाईड केलता, तो आज मर्सिडीज सी क्लास ड्राईव्ह करतोय. ठीक आहे, इक्बाल सर ज्यांनी जसप्रीत सरला बिझनेस ड्राईव्ह केलता, आज तुम्ही अंडरस्टँड करा 4 करोडचा फ्लॅट मध्ये राहतात. ठीक आहे, म्हणजे मी मोठ्या गप्पा नाही आणत, पण रिअल फॅक्ट सांगतोय. हे सगळे तिन्ही लीडर आहेत जे आम्हाला गाईड करतात. यादविंदर सर ऑडी A6 बाय केल्याने. ठीक आहे, आता ह्या गोष्टी लाईफस्टाईल का सांगतोय, एक गोष्ट अंडरस्टँड करा. सुरुवातीला असंच वाटतं की होईल की नाही होईल, पण जेव्हा तुम्ही इन्व्हॉल्व होता, ग्रो कराल, तेव्हा तुम्हाला पण जेव्हा पैसे येतील, तेव्हा तुम्ही पण सगळ्या गोष्टी बिल्ड करू शकता. मी जेव्हा बिझनेस सुरू केला, तर मला वाटलेलं यार ठीक आहे, पण 1 लाख रुपये मला भेटले भरपूर आहे. पण जसं जसं मी बिझनेस स्केल करा, 1 लाख झाला, 1.5 लाख झाला, 2 लाख झाला, 2.5 लाख झाले, 3 लाख झाले, 4 लाख झाले. आय एम शॉक, मला एवढे पैसे राव. आणि तेव्हा मला समजलं की डिजिटल प्लॅटफॉर्मची पॉवर ऍक्च्युअल मध्ये, जर मी लकी आहे की मी त्या टायमिंगला रिअलाइज केली. मी पण स्वतःच्या ह्या बिझनेस मधून ऑलमोस्ट पहिल्याच वर्षी वोक्सवॅगनची पोलो बाय केली, 13 लाखाला टॉप मॉडेल, पहिल्याच वर्षी, 1 वर्षाच्या आतमध्ये, 9-10 महिन्यातच. ठीक आहे, ती अजून मी चालवतोय. इव्हन आता सेकंड कार प्लॅन करतोय. नेक्स्ट इयर मी 1.5 करोडचं घर प्लॅन करतोय. या बिझनेस थ्रू मी ऑलमोस्ट 70 लाख रुपये कमवलेत. तर अंडरस्टँड करा, एक गोष्ट अंडरस्टँड करण्याची गरज आहे. बघा, मार्केटमध्ये आहे ना, माउथ टू माउथ पब्लिसिटी लय चालते. आज तुम्हाला एक गोष्ट आवडली, तुम्ही 4 लोकांना जाऊन सांगता आणि 4 लोक त्याच्यावर इन्व्हॉल्व होतात. तसंच पॉवर ऑफ रिकमेंडेशन अंडरस्टँड करण्याची गरज आहे. जर तुम्ही माउथ टू माउथ वर काम कराल ना, तुम्ही भरपूर स्पीडमध्ये ग्रो करू शकता आणि गोष्टी अंडरस्टँड करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला गुड हेल्थ पण पाहिजे आणि तुम्हाला पैसे पण पाहिजेत. जर हेल्थ नसली आणि पैसे भरपूर आहेत, काय फायदा? जर पैसे भरपूर आहेत आणि हेल्थ नसली तरी काय फायदा? म्हणजे हेल्थ आणि वेल्थ ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला एका सोबत पाहिजे, तर तुम्ही तुमचं पीसफुल लाईफ बिल्ड करू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला या प्लॅटफॉर्म थ्रू देऊ शकतो. ठीक आहे, जेव्हा आम्ही बिझनेस सुरू केला, सर इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचे. मला विश्वास नव्हता पडत की मी पण कधी लाईफमध्ये जाईल. आणि मी 23व्या वयातच पहिलं इंटरनॅशनल टूर केलता ऑर्गनायझेशन, बिझनेस ऑर्गनायझेशनमुळे. ठीक आहे, आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फॉरएव्हर लिव्हिंग ह्या टायमिंगला 170 देशांमध्ये आहे. पण माझा बिझनेस 3-4 वेगवेगळ्या कंट्रीमध्ये पण, आणि इव्हन मी इंटरनॅशनल सगळ्या लीडर्स सोबत कोलॅबोरेटेड आहे. सगळी लोक मला शिकवतात कसं होतं, काय होतं. तुम्ही बघू शकता माझा फोटो, जसप्रीत सर हे मलेशियाच्या लीडर्स होत्या, ज्या मंथली ऑलमोस्ट 25-25 लाख रुपये कमवत होते त्या टायमिंगला, जेव्हा माझं मंथली इन्कम 2 लाख होतं. ठीक आहे, तर तुम्ही एक गोष्ट अंडरस्टँड करा, हे हिल्टन अबुधाबीचे फोटोज आहेत, राईट. तेव्हाच हे वॉरन ब्रोज, मी हे जेव्हा आपण कार्टून बघायचो, मी मूवी मध्ये बघायचो, आणि आय एम डॅम शुअर माझी एक मूवी तयार झाली या बिझनेसमुळे. ठीक आहे, तर तुमची पण लाईफ बिल्ड होईल. भरपूर लोक माझ्यासोबत आली. आधी लोकांनी विश्वास नाही ठेवला, लेकिन जसं जसं मी ग्रो करायला लागलो, भरपूर लोक महाराष्ट्रातनं, कोण नागपूरमधनं, कोण कोल्हापूर, कोण पुणे, म्हणजे भरपूर वेगवेगळ्या शहरातनं लोक माझ्यासोबत यायला लागले, आणि मी माझा बिझनेस बिल्ड करायला लागलो. आज तुम्ही विचार करा, माझी इंडियामध्ये नाही, भरपूर कंट्रीजमध्ये टीम आहे, आणि इव्हन इंडियाच्या प्रत्येक स्टेटमध्ये टीम आहे. फक्त महाराष्ट्राची गोष्ट नाही करत आहे. म्हणजे एक महाराष्ट्रातला माणूस अख्ख्या इंडियात बिझनेस बिल्ड करतोय. माझ्यासाठी प्राऊड गोष्ट आहे, आणि भरपूर लोकांसाठी असेल सुद्धा, कारण की डॅम शुअर सगळ्यांना अपॉर्च्युनिटी भेटत नाही. आज फक्त मी एकटा एक लीडर तुम्हाला गाईड नाही करणार, माझ्यासारखे हजारो लीडर आहेत. कोण गुजरातमधनं, कोण इकडनं, कोण तिकडनं, कोण इकडनं तिकडनं, ज्यांच्याकडे वेगवेगळे स्किल्स आहेत. ते सगळे स्किल्स तुम्हाला भेटेल, ज्याच्यामुळे तुम्ही पण स्पीडमध्ये तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. हे आमचं इंटरनॅशनल ऑफिस आहे मुंबईचं. आमच्या लिडरशिप मीटिंग्स वगैरे होतात तेव्हा. आता तुम्ही एक गोष्ट सांगा, विवेक बिंद्रांना तुम्ही कुठे ना कुठेतरी बघितलं असाल ना. विवेक बिंद्रांना तुम्ही कुठे ना कुठेतरी बघितलं असेल बिझनेस प्लॅटफॉर्म मध्ये.
ना, की हा माणूस कोण आहे, हा माणूस कसा आहे, असं तसं हे ते. एक गोष्ट सांगतो, विवेक बिंद्रा हे इंडियातले नाही, ऑलमोस्ट इंडियातले सगळ्यात मोठे बिझनेस कोच आहेत ह्या टायमिंगला. तर तो माणूस जर आमच्या ग्रुपसाठी ट्रेनिंग करतोय, तो माणूस जर आमच्या ग्रुपला गाईड करतोय, हाऊ टू बिल्ड बिलीफ, कसा विश्वास ठेवायचा स्वतःवर, कशा गोष्टी बिल्ड करायच्या. म्हणजे आम्ही अशा लोकांना तुमच्यासाठी ट्रेनिंगसाठी घेऊन येणार ना, ज्या लोकांना तुम्ही सोशल मीडियावर बघून इन्स्पायर होता. येस, आम्ही ऑलरेडी कोलॅबोरेट केलेलं आहे त्या लोकांसोबत, आणि ही लोक आमच्यासाठी ट्रेनिंग पण करतात. इव्हन आमचा लाईव्ह इव्हेंट पण झाला तेव्हा. ठीक आहे. परत नॅशनल तर सोडा, इंटरनॅशनल, हे जॉर्जिओ करण माझा मित्र आहे. ठीक आहे. 2019 मध्ये मी ह्याला इंस्टाग्रामवर फॉलो करतो, तेव्हा ह्याचा मंथली अर्निंग 30 लाख होता. आता ह्याचा मंथली अर्निंग 1.5-2 करोड असेल. ठीक आहे. मी याच्यासोबत पर्सनली कोलॅबोरेट केलेलं आहे त्या लोकांसाठी, जी लोक माझ्या टीम मध्ये ऑलरेडी बिझनेस सुरू करतात. आम्ही त्यांना लिडरशिप शिकवतो, स्ट्रॅटेजी शिकवतो, गोष्टी समजवतो, कसं होतंय, काय होतंय, कशा गोष्टी बिल्ड करू, सगळं. म्हणजे तुम्ही एक गोष्ट अंडरस्टँड करा, एज्युकेशन हॅव द पॉवर. म्हणजे एज्युकेशन सिस्टम जर चेंज झाली ना, तरच तुम्ही ग्रो होऊ शकता. कारण की ट्रॅडिशनल एज्युकेशन मध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी बघतच आहात ना, कसं होतंय, काय होतंय. तर तुम्हाला ह्या गोष्टी अंडरस्टँड करायची गरज आहे. ठीक आहे. आम्ही फक्त लोकांना ऑनलाईन बिझनेस सुरू नाही करून देत, आम्ही त्यांना त्यांच्या शहरात जाऊन मदत करतोय. आमचा पुण्याचा लिडरशिप कॉन्क्लेव्ह होता, राईट. सौरभ सर म्हणून ह्यांना तुम्ही भेटायलाच नंतर. इव्हन हा आमचा जयपूर राजस्थानचा एक लिडरशिप कॉन्क्लेव्ह होता. हे आमचं पुण्यातलंच ऑफिस आहे, त्यातली मीटिंग आहे, राईट. जसप्रीत सर, हे मिस बिल्ड केलं ऑफिस. तर तुम्ही एक गोष्ट अंडरस्टँड करा, आमचं टार्गेट लोकांना फक्त ऑनलाईन बिझनेसमध्ये घेऊन येणं नाही, त्यांच्या शहरात जाऊन त्यांना एक्सपांड करणं, त्यांचा बिझनेस बिल्ड करणं, त्यांना ग्रोथ फेजवर घेऊन जाणं, हे आहे. तर आमचं फक्त बिझनेस बिल्ड करण्याचा गोल आहे. ठीक आहे. फक्त गप्पा नाही. इव्हन जसप्रीत सर तुम्हाला माहितीच आहे, इंटरनॅशनल कोलॅबोरेशन करतात, इंटरनॅशनल स्टेजवर त्यांना रिकॉग्निशन भेटते, राईट. आता तुम्ही बघू शकता आम्हाला सपोर्ट कोणाचा आहे. लेफ्ट साईडला प्रेसिडेंट आहेत फॉर एव्हर लिव्हिंगचे, एडन ओहारे. ठीक आहे. राईट साईडला सीईओ आहेत फॉर एव्हर लिव्हिंगचे. तुम्ही अंडरस्टँड करा, ग्रेग सर, तुम्ही अंडरस्टँड करा, जर आम्ही ह्यांच्यासोबत डायरेक्ट टचमध्ये, ठीक आहे, 45 वर्ष जुनी ऑर्गनायझेशन, आम्ही डायरेक्ट त्यांच्या टचमध्ये, आम्हाला सपोर्ट कुठल्या लेवलला असेल. आणि त्या सपोर्टमुळे आम्ही ग्रो झाले. आम्ही कोण मोठे सुपरस्टार नाही, तुम्हाला खरं सांगतो. तुमच्यासारखेच एक लोक आहे. आम्ही पण शेती बघितलंय, आम्ही पण नोकऱ्या केल्यात, आम्ही पण गव्हर्नमेंट जॉबसाठी जात होतो. पण ऍट लास्ट आम्हाला देवाच्या कृपेने भेटलं काहीतरी, आणि आम्ही ग्रो करतोय. आज मी शून्यातनं बिझनेस सुरू केला, महाडच्या छोट्याशा गावातनं, तिकडनं सुरू करून आज मी फॉर एव्हर लिव्हिंगच्या नॅशनल इंटरनॅशनल मॅगझिन्स मध्ये माझी स्टोरी छापली जाते. का? लोक मला बघून इन्स्पायर होतात. का? लोक स्वप्न बघतात की मला दिनेश परमार सारखं आयुष्य पाहिजे. का? एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त पैसे ह्यांच्यामुळे नाही. माझ्याकडे फ्रीडम आहे, माझ्याकडे मेंटल पीस आहे, माझ्याकडे टेन्शन कमी आहे, आणि त्या गोष्टी पण मॅटर करतात. ठीक आहे. मी या बिझनेसवर तुम्हाला खरंच सांगतो, पहिल्याच वर्षी 1 लाख हिट केलं, तर दुसऱ्या वर्षी 2 लाख हिट केलं, तर तिसऱ्या वर्षी मी 4 लाख हिट करून बसलेलो. सगळ्या गोष्टी कधी वरती गेले, कधी खाली आलो. आय एम डॅम शुअर बिझनेसमध्ये अप अँड डाऊन येत राहणार, पण असं तर नाही ना की आम्ही ब्रोक झालो. सिंपलची गोष्ट आहे. तुम्हाला पण अंडरस्टँड करायला लागणार, तुम्ही पण ग्रो कराल ना. आज तुम्हाला लोक हसतात, उद्या तीच लोक तुम्हाला ऍज इन्स्पिरेशन मानतील. ही फॅक्ट आणि मी माझ्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स केले. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं असेल ना की यार बिझनेस आहे, हे आहे, ते आहे. ठीक आहे. तुम्ही मला सांगू शकता, आतापर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या, जेवढे पण लीडर्स इथं बसलेले आहेत चॅट्स मध्ये, क्लिअरली सांगू शकता का, सगळा आवाज क्लिअर होतोय का, सगळ्या गोष्टी फाईन, वर्कआउट, एव्हरीथिंग? ओके, ओके. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. तर एक गोष्ट अंडरस्टँड करा, बघा बिझनेस आहे. मी लाईफमध्ये ना भरपूर लोक असे म्हणतात ना की बिझनेस सर खरंच ग्रो करू शकतो का, खरंच पुढे जाणार का, खरंच होईल का, खरंच असं तसं. एक गोष्ट अंडरस्टँड करा राव, बघा, जी लोक तुम्हाला मार्केटमध्ये म्हणतात ना की तुम्ही या, आम्ही तुमचं आयुष्य बदलून टाकू, ती लोक फ्रॉड असतात. मी तोंडावर बोलतो. मी तुमचं आयुष्य नाही बदलू शकत, ही फॅक्ट आहे, नाही बदलू शकत. मी तुम्हाला बिझनेस प्लॅटफॉर्म देऊ शकतो, मी तुम्हाला सपोर्ट करू शकतो, मी तुम्हाला ग्रोथ कशी बिल्ड करायची त्या स्टेप्स सांगू शकतो. पण जर तुम्ही कामच नाही केलं, जर तुम्ही सिरियसच नसाल, जर तुम्ही फक्त बसून तुम्हाला पैसे असेल, तर राम राम, आम्ही नाही मदत करू शकत. जर तुम्ही हा खरंच सिरियस असाल, डेडिकेटेड असाल, तुम्हाला ग्रो करायचंय, बिझनेसमध्ये पुढे जायचंय, इन्फॉर्मेशन पाहिजे, एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला भरपूर मोठ्या लेवलला मदत करू शकतो. जसं मी भरपूर लीडर्सना केलंय, तुम्हाला ते लीडर्स भेटतीलच. ठीक आहे. पुढे स्टोरी ते तुम्हाला सांगतीलच. ठीक आहे. तर एक गोष्ट अंडरस्टँड लक्षात ठेवा, हा कुठला रिच क्विक स्कॅम नाही की तुम्ही आलात 2 दिवसात करोडपती, आलात सगळं चाललंय, आलात सगळंच भेटतंय. नो, असं नाही होत. एक गोष्ट अंडरस्टँड करा, लाईफस्टाईल पण भेटेल, स्वप्न पण पूर्ण होईल, ग्रो पण कराल, सगळ्या गोष्टी बिल्ड होतील. पण जर तुमच्यात कॅपेबिलिटी असेल, तर तुमच्यात मेहनत करण्याची क्षमता असेल तर. आणि हे नका समजू की मी छोट्या गावातला आहे, माझ्याकडे होईल की नाही, सपोर्ट नाही, हे नाही, ते नाही. तुम्हाला तुमच्या गावात बिझनेस नाही बिल्ड करायचा, तुम्हाला तो अख्ख्या इंडियात बिझनेस बनवायचा आहे. तो कसं बनवायचं ते माझं काम आहे, मी सांगेन, फक्त तुम्हाला काम करायचं. ठीक आहे. तर हा कुठला रिच क्विक स्कॅम नाही. ह्या बिझनेसमध्ये ग्रो करण्यासाठी टाइम लागतो. तुम्हाला तुमचं विजन बिल्ड करायला लागेल, 6 महिने, 8 महिने, 9 महिने, 10 महिने, 1 वर्ष द्यायला लागेल. तेव्हाच तुम्ही मंथली 1 लाख 2 लाखावर जाऊ शकता, आणि तेव्हाच तुम्ही ग्रो करू शकता. तर तुम्हाला ह्या गोष्टी अंडरस्टँड करायच्या आहेत. कारण की जी लोक तुम्हाला बोलतात ना, तुम्ही या, आम्ही तुमचं आयुष्य बदलू, ते तुमचं आयुष्य नाही बदलू शकत.
तुम्हाला अशी लोक पाहिजेत, कारण की बघा कसं करायचं काय करायचं मी सांगणार, तुम्हाला फक्त करायचं आहे, ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडणार, तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडा. जसं मी ग्रो झालं तुम्ही पण होऊ शकता, सिंपलची गोष्ट आहे. ठीक आहे, आता बघा तुम्ही ह्या बिझनेस थ्रू स्वतःचे बॉस बनू शकता. अंडरस्टँड करा, भरपूर मोठी गोष्ट आहे. लोकांना वाटतं की यार स्वतःचा बिझनेस म्हणजे असं ठीक आहे, नोकरी हे सेफ आहे. अरे काय सेफ आहे या दुनियेत, तुम्ही मला सांगा कुठली गोष्ट सेफ आहे? जोपर्यंत माणूस आहे ना तोपर्यंत सगळं सेफ आहे, ज्या दिवशी माणूस गेला सगळं डिसेबल आहे. सिंपलची गोष्ट आहे, कुठलीच गोष्ट सेफ नसते. तुम्हाला स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घ्यायला लागते, हार्ड टाइम फेस करायला लागतात, नंतरच तुम्ही ग्रो करू शकता. म्हणजे तुम्हाला स्वतःचा बॉस बनायलाच लागणार आहे. आज न उद्या तर बनायला लागणार, कारण की किती दिवस तुम्ही त्या एक लिमिटेड क्वांटिटीमध्ये आयुष्य जगणार आहात ना. कारण की 15,000 16,000 एक म्हणजे 16,000 तुम्ही जर कमवताय, 20,000 कमवताय, 25,000 कमवताय, तर तुम्ही एक चांगली गाडी पण नाही घेऊ शकत. सिंपलची गोष्ट आहे. आणि ह्या बिझनेसमध्ये जर तुम्ही नीट फोकस केला 6-7 महिने, तरी तुम्ही आरामात ज्या गोष्टी अफोर्ड करू शकता, ज्या तुम्हाला ड्रीम मध्ये बिल्ड करायच्या. ठीक आहे, आता मी हा बिझनेस थ्रू मंथली इन्कम बिल्ड केला, स्वतःची लाईफ बिल्ड केली, लक्झरी लाईफ बिल्ड केली. आता ऑब्व्हियसली जसं जसं तुम्ही ग्रो कराल ना, तसे तुझं इन्कम बिल्ड होईल. जसं इन्कम होईल बिल्ड होईल तसंच तुम्हाला तुमच्या गोष्टी बिल्ड होतील. कारण की माझं एक म्हणणं आहे, जेव्हा पैसे येतात ना तेव्हा तुम्ही कोण आहेत ना ते मल्टिप्लाय होतं. मला चांगलं आयुष्य पाहिजे होतं, माझे पैसे आले, मी ग्रो झालो त्या फील्डमध्ये. मला चांगली गाडी पाहिजे होती, मी पैसे कमवले, मी बिल्ड घेतली, मी घेतली. सिंपलची गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एक सोर्स असेल ना तेव्हा तुम्ही ग्रो करू शकता. लोकांना हेच समजत नाही. लोक काय करतात, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी एक दिवस हे करेन. हा पण करा, आय एम डॅम शुअर तुम्ही करू शकता, डाऊट नाही. पण ते करणार कसं, त्याच्या मागं जे रिझन आहे ना ते करायचे इम्पॉर्टंट आहे. कारण की बघा ह्या सगळ्या गोष्टी पैशाने भेटतात, तर पैसे येतात कसे ना त्याच्यावर लक्ष द्या. आणि जे पैसे कसे येतात, जर ह्या बिझनेस तुम्हाला समजला तर तुम्ही ग्रो कराल. म्हणजे एक गोष्ट अंडरस्टँड करा, जर तुम्हाला आंब्याच्या झाडावर तुम्ही आंबे पाहिजेत ना, तर आंब्याचं झाड आधी लावायला लागतं. ठीक आहे, जर आंब्याचं झाड लावलं आणि तुम्ही असं विचार करा सफरचंद येते, तर तसं नाही. तसंच बिझनेस आहे. जर तुम्ही नोकरी करता आणि तुम्ही विचार करता की हा मी सगळी स्वप्न पूर्ण करेन पहिल्या 2-3 वर्षात, तसं नाही पॉसिबल. बिझनेस मधनं आउटपुट किती येतात ना हे तुम्हाला अंडरस्टँड करायचं, आणि त्याच्यावर तुम्ही डिपेंड होऊन तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. म्हणजे इनपुट चेंज करा, आउटपुट तुमचं चेंज होणारच, ही गॅरंटी आहे. अंडरस्टँड करा. ठीक आहे, आज जर तुम्ही मार्केटमध्ये नीट बघितलं, कुठलाही बिझनेस जर तुम्हाला करायचा आहे, आमचा बिझनेस थोडा फॉरएव्हर लिव्हिंगला एक मिनिटं साईडला ठेवा. तुम्हाला मार्केटिंग रिसर्च करायला लागते, बिझनेस मॉडेल बिल्ड करायला लागेल, मार्केटिंग प्लॅनिंग, किती काय काय म्हणजे किती काय काय गोष्ट, क्वालिटी अशुरन्स टेक्निक, स्टोरेज, पॅकेजिंग, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, बिझनेस प्लॅन, सगळं बघायला लागेल. सगळं बघाल. एक गोष्ट क्लिअर आहे, एवढं बघून सुद्धा पण नाही समजणार. एवढं बघून सुद्धा एवढी इन्व्हेस्टमेंट नाही तुमच्याकडे, तर इन्व्हेस्टमेंटच नसेल तर काय फायदा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या काळात बिझनेस बनवण्यासाठी टाइम आणि पैसे तर लागतात, त्याच्यासोबत एक अशी लोक लागतात जे तुम्हाला बिझनेस बिल्ड करून देऊ शकतात. ठीक आहे, जर तुम्ही सगळ्या गोष्टी स्क्रॅच मधनं बघायला गेलात ना, तुमच्याकडे भरपूर म्हणजे तुमचा टाइम भरपूर वेस्ट होईल, आणि तुम्ही स्वप्न पूर्ण कराल पण त्यासाठी टाइम लागेल. पण जर तुम्हाला यंग एज मध्ये ग्रो करायचं ना, यू नीड रेडीमेड प्लॅटफॉर्म, जेव्हा तुम्ही काम करून लगेच ग्रो करू शकता. अंडरस्टँड करता. आता तुम्ही एक गोष्ट अंडरस्टँड करा, जर तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचंय, ठीक आहे, तर 1980 मध्ये, 1940 1980 मध्ये 1,000 रुपये लागत होते. 1980 मध्ये 2000 मध्ये 10,000 रुपये चांगलं आयुष्य जगण्याचं असं 10,000 मंथली ठीक होतं. 2020 मध्ये ते आरबीआयच्या सर्व्हेनुसार जर तुम्हाला इंडियामध्ये चांगलं आयुष्य जगायचंय तर मंथली 1,00,000 रुपये पाहिजे. आणि आपण अजून पण 2000च्या सालीची रिक्वायरमेंट होती 10-15,000, ते फाइंड आउट करतोय. काही चुकीचं नाही, एक्सपेन्सेस निघतात, आय अंडरस्टँड. बट जर तुम्ही स्केल करू शकता तर का नाही. म्हणजे जर तुम्हाला चांगलं आयुष्य जगायचं ना, तर चांगला प्लॅटफॉर्म असणं गरजेचं आहे. आता तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या, तुम्ही मला सांगाल का चॅट्समध्ये की तुम्ही प्रिपेअर्ड आहात का लाईफमध्ये? तुम्ही प्रिपेअर्ड आहात का आता करण्यासाठी? तुम्हाला वाटतं की तुम्हाला करायला पाहिजे, तुम्हाला वाटतं की मला ग्रो करायचं, तुम्हाला वाटतं की मला बिझनेस बिल्ड करायचा आहे. आय एम डॅम शुअर तुम्हाला वाटत असेल, आणि करायलाच लागेल, कारण की तुमच्याकडे तो ऑप्शन नाही ज्याच्यातून तुम्ही ग्रो करू शकता. तर ह्या गोष्टी समजून घ्या. जेव्हा ह्या गोष्टी समजाल ना, तेव्हाच तुम्हाला भरपूर काही गोष्टी भेटतील. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिपेअर्ड राहायला लागेल. जर तुम्ही नवीन गोष्टी अडॉप्ट नाही केल्या ना, तर तुम्ही जुने होऊन जाल मार्केटमध्ये. जेव्हा तुम्ही जुने झालात ना, तर मार्केट तुम्हाला पैसे नाही देणार, लाथा मारतात लोक. ही फॅक्ट मी बघितलंय दुनियेत. ठीक आहे, आणि ज्या टायमिंग पासून मी अपग्रेड व्हायला सुरू केलो, तसं तसं माझं मंथली इन्कम सगळ्या गोष्टी अपग्रेड व्हायला लागल्या. तर घाबरू नका, भीती वाटेल सुरुवातीला, सगळ्यांना फिअर असतो, पण त्या फिअर मधनं बाहेर यायला लागेल, तेव्हाच तुम्ही ग्रो कराल. ठीक आहे, आज तुम्ही मला एक गोष्ट सांगा ना, जी रिच लोक आहेत ती पैसे का कमवतात, पण जी पुअर लोक आहेत ते अजून गरीब का होतात? का? कारण की मार्केटमध्ये इन्फ्लेशन वाढतंय यार. आणि ज्या लोकांकडे बिझनेस सेटअप्स आहेत, ज्या लोकांकडे ऑलरेडी इन्कम सोर्सेस बिल्ड आहेत स्ट्रॉंगली, त्यांच्याकडे एक स्ट्रॉंग टीम आहे, ते लोक पैसे बनवत जातात, पैसे बनवत जातात. आणि जसं जसं इन्फ्लेशन वाढतंय, म्हणजे जसे जसे एक्सपेन्सेस जास्त होत आहेत, आपली सॅलरी तर तेवढीच आहे, त्याच सॅलरीत जास्त खर्च होत आहेत. त्यामुळे माणूस तर खालीच जाणार ना, खालाला जाणार, वरती कसं जाणार? म्हणजे सिंपलची गोष्ट आहे, जर तुम्ही
असे इन्कम सोर्सेस नाही बिल्ड केले ज्याने तुम्ही मार्केटला कॉपअप करू शकता, तोपर्यंत तुमची लाईफ स्टेबल होणं गरजेचं म्हणजे पॉसिबल नाहीये. तर तुम्हाला स्वतःला बिल्ड करायला लागेल ज्याच्याने तुमचा बिझनेस बिल्ड होईल. ठीक आहे, तुम्ही स्वतः समजा ना, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं, चेंज करायला लागणार. नोकियाने चेंज नाही केलं, डुबलं. अँबॅसिडर, तुम्ही एक टायमिंगला अँबॅसिडर हिंदुस्थान, माझ्या बाबांचं स्वप्न होतं, आमच्या घरी पण होती, पण आज ती गाडी कुठंच दिसत नाही. आज इलेक्ट्रिकल मर्सिडीज हेन वर्णामध्ये पण ते नवीन वर्णामध्ये पण ते आलंय एडा सिस्टीम, गाड्या आपोआप चालतात. अरे राव, दुनिया कुठे गेली आणि आपण असंच मठासारखं बसलो तर कसं होईल? ठीक आहे, मी कोणाला वाईट बोलत नाही, पण हा का बोलतो ना, की मला असं वाटतं की माझ्या सगळ्या भावांनी ग्रो केलं पाहिजे, माझे सगळे मित्रमैत्रिणी त्यांनी काही ना काहीतरी बिल्ड केलं पाहिजे. जसं मी माझं स्वतःचं आयुष्य बनवलं ना, तसं तुम्ही पण बनवलं पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायला लागेल स्वतःला. जर ट्रान्सफॉर्म नाही करू शकत तर बिल्ड नाही करू शकत, एवढं लक्षात ठेवा. जर ट्रान्सफॉर्म नाही करू शकत ना, तर बिल्ड नाही करू शकत. ठीक आहे, तर ट्रान्सफॉर्म करा स्वतःला, तेव्हाच तुम्ही ग्रो व्हाल. आणि तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की फॉर एव्हर लिव्हिंगचा जो बिझनेस आहे ना, ठीक आहे, तो 170 देशांमध्ये चालू आहे, 170 देशांमध्ये. ठीक आहे, आणि आता इंडियामध्ये कुठं हे आहे, रुपीज चालतात, कुठं डॉलर चालतात, युके मध्ये कुठं पाऊंड चालतात, कुठं दिनार चालतात, कुठं दिरहम चालतात, सगळीकडे करन्सी वेगवेगळी आहे. तर कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी फॉर एव्हर लिव्हिंगने एक कॉमन करन्सी पण बिल्ड केले, त्याचं नाव आहे CC, 2CC. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर ऐकाल, भरपूर गोष्टी तुम्हाला ऐकायला पण भेटतील इव्हन. ठीक आहे, तर कॉमन करन्सी असते, भरपूर काही गोष्टींच्या कॉमन करन्सी असतात. जेव्हा तुम्ही आमच्या लीडर सोबत कम्युनिकेशन कराल तेव्हा तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला भेटतील. ठीक आहे, तर कॉमन करन्सीजवर तुम्हाला काम करायचं, तर सगळ्या गोष्टी आमचे लीडर तुम्हाला नीट एक्सप्लेन करतील. ठीक आहे, आता जर तुम्ही सगळ्या गोष्टी जर नीट बघितल्या फॉर एव्हर लिव्हिंग बद्दल, आय एम डॅम शुअर तुम्हाला वाटलं असेल की यार खरंच काहीतरी आहे. पण तुमच्या माइंडमध्ये डाऊट असतील ना, की सर पैसे कसे येतील, सर लोक कशी येतील, सर प्रोडक्ट विकायचे का काय करायचं? नाही, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला प्रोडक्ट नाही विकायचे, तुम्हाला लोकांच्या मागं नाही पळायचं, तुम्हाला तुमच्या मित्रांच्या मागं नाही पळायचं. बिझनेस कर, बिझनेस कर, बिझनेस कर. नो, आम्ही तुम्हाला सगळ्या डिटेल्स प्रोव्हाइड करू जे बिझनेस करण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. तर मेक शुअर करा की तुम्ही कसं स्टार्ट करायचं, काय करायचं, तुमच्या लीडर सोबत डिस्कस करा. पण त्याच्या अगोदर थांबा, अजून टाइम आहे, 10-15 मिनिटं मी तुमची घेणार आहे. आय नो की मी 45 मिनिटं तुमची घेतलेली आहेत, पण तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट समजल्या असतील एवढीच आशा करतो. पुढच्या 10 मिनिटात तुम्हाला मी माझ्या टीम मध्ये ज्या अशाच लोकांना, महाराष्ट्रातले लोक ज्यांनी सोशल मीडियावर बिझनेस सुरू केला, त्या लोकांसोबत मिळवतो. म्हणजे तुम्हाला पण समजून जाईल की लोक खरंच ग्रो होतात. मी एकटाच नाही बादशाह सारखा ग्रो झालो, भरपूर लोक ग्रो झाले. ठीक आहे, आता माझ्या टीम मध्ये भरपूर लोक आहेत, म्हणजे 500 नाही हजारो लोकांची माझी टीम आहे. पण सगळ्या लोकांना जर इथं आणलं तर 10 तासाचं पण प्रेझेंटेशन कमी पडेल. त्यामुळे मी 4-5 लोकांना इथं घेऊन आलेलं आहे, जी लोक ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील की त्यांनी कसं सुरू केलं, त्यांनी का सुरू केलं, त्यांनी कशा गोष्टी बिल्ड केल्या, प्रत्येक गोष्ट. तर तुम्हाला ना पुढचे 10 मिनिटं, शेवटची 10 मिनिटं, त्याच्यानंतर मी तुमचा टाइम नाही घेणार. त्यानंतर आपण 1-to-1 कम्युनिकेशन करू, तुमचा बिझनेस बिल्ड करू, तुम्हाला जे काय प्रॉब्लेम असेल ते सॉर्ट आउट करू आणि पुढे जाऊ. ठीक आहे, तर इथे आहे ना भरपूर लोक आहेत अशी. ठीक आहे, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, त्या लोकांना ऐकण्याच्या अगोदर आपण बिगिनर कॉम्बो बद्दल डिसाईड करू. राईट, तुमच्यामधल्या भरपूर लोकांना वाटत असेल ना की 1694 रुपयांनी बिझनेस सुरू करा, म्हणजे बिझनेसमध्ये बिगिनर स्टेप एंट्री करा, बिगिनर ग्रुपमध्ये एंट्री करून बिझनेसमध्ये एंट्री करायची आपल्याला. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या टायमिंगला तुम्ही ना, मी भरपूर स्टार्टअप बघतो, बीटेक पाणीपुरीवाले वगैरे, म्हणजे पाणीपुरीची गाडीची फ्रँचायझी घ्यायला लोक 5-5 लाख रुपये पे करतात. काय चाललंय म्हणजे? आणि मी माझा बिझनेस बिगिनर ग्रुपमध्ये फक्त 1690 रुपयांनी प्रमोट करतोय. आज तुम्ही गोष्ट करा, जर तुम्ही मार्केटमध्ये इकडे तिकडे गेलात ना, तर 1600 रुपये तुमचे असेच खर्च होतील. कॉलेजमध्ये तुम्ही काउंट पण नसतील केले, पैसे कुठे गेले असतील. ठीक आहे, तर 1694 रुपयात तुमचा बिगिनर कॉम्बो पण भेटेल. त्याच्यात तुमचा बिझनेस पण, फर्स्ट स्टेप तुमची बिझनेसची स्टार्टअप होईल आणि त्यात तुम्ही ग्रो पण करू शकता. ह्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड करायच्या. ठीक आहे, तर ह्या गोष्टी अंडरस्टँड करा. आणि हा, जसंही तुम्ही बिगिनर ग्रुपमध्ये येतात ना, तुम्हाला ट्रेनिंग भेटेल, कम्युनिकेशन शिकाल, माइंडसेट बिल्ड होईल, स्किल्स बिल्ड होतील, ग्रोथ भेटेल, स्ट्रॅटेजी भेटेल, सगळ्या गोष्टी तुम्ही बिल्ड करू शकता. आणि जेव्हा तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बिल्ड करणार ना, आय एम डॅम शुअर तुम्ही ग्रो करू शकता. तर ह्या गोष्टी तुम्हाला नीट अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आय एम डॅम शुअर, मला सांगू शकता चॅट्समध्ये कोण कोण अशी लोक आहेत लाईव्ह बसलेली आहेत ती बिगिनर ग्रुपमध्ये येण्यासाठी रेडी असतील. आणि जर रेडी नसाल तर काही इशू नाही, तुमची चॉईस आहे. पण एक गोष्ट क्लिअरली सांगतो, ऑप्शन तुम्हाला पण नाही भेटणार मार्केटमध्ये. ज्या टायमिंगला तुम्ही बिझनेस प्रेझेंटेशन बघता ना, त्या 3-4 दिवसातच आम्ही अलो करतो लोकांना बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही लोकांना सपोर्ट करत नाही, कारण की प्रत्येक दिवशी नवीन नवीन लोक येत राहणार. जे मागे राहतील ते मागे राहतील, आणि जे स्टार्टअप करतील ते आमच्यासोबत पुढे जातील. सिंपल साधूला. ठीक आहे, तर आता माझ्यासोबत त्यांना भरपूर अशी लोक आहेत, त्या लोकांसोबत पण मी तुम्हाला भेटवतो. आय एम डॅम शुअर. ठीक आहे, भरपूर अशी लोक आहेत, जेवढे पण लोक लीडर्स येतात, तुम्ही कॅमेरा ऑन करू शकता तुमचा. ठीक आहे, तर मी तुम्हाला सगळ्यांना इकडं पार्टिसिपंट मध्ये दाखवू शकतो. ओके ओके, माझ्यासोबत आहे ना भरपूर अशी लोक आहेत, ज्या लोकांनी माझ्यासोबत बेसिकली बिझनेस सुरू केला
कोणी 6 महिन्या अगोदर, कोणी 1 वर्ष अगोदर, कोणी 1.5 वर्ष अगोदर, भरपूर अशी लोक आहेत. ठीक आहे. तर आपण त्यांच्या तोंडातनं सगळ्या गोष्टी ऐकू. कारण की बघा, मी जर तुम्हाला बोलतो की मी असं केलं, मी तसं बिल्ड केलं, बिझनेसमध्ये तुम्ही फॉरएव्हर मध्ये अशी ग्रोथ करू शकता, तशी ग्रोथ करू शकता. रिअल मध्ये तुम्हाला व्हेरीफाईड तर झालं पाहिजे ना की खरंच ग्रोथ होते का नाही. ठीक आहे. आमच्यासोबत आहे ना बघा, तुमच्यामध्ये भरपूर जेवढी लोक आहेत, कोण स्टुडंट असेल, कोण जॉब करत असेल, कोण ट्रॅडिशनल बिझनेस करत असेल, कोण आपला बिझनेस सांभाळत असेल, आई बाबांचा, भरपूर लोक असतील. एक गोष्ट लक्षात, त्याच बॅकग्राऊंड मध्ये माझ्यासोबत लोक येऊन ग्रो करतात. सेम बॅकग्राऊंड जे तुमचं आहे, कोण शेती करत असेल, काहीही बॅकग्राऊंड असू दे तुमचं, एक्झॅक्ट सेम बॅकग्राऊंड मध्ये माझ्यासोबत लोक ग्रो करतात, तर तुम्ही का नाही करू शकत. सिंपलची गोष्ट आहे. ठीक आहे. तर माझ्यासोबत आहे ना सगळ्यात पहिले प्रथमेश सर आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो प्रथमेश सर बद्दल एक मिनिट, की त्यांनी ना, ते कोल्हापूरचे आहेत. मला इंस्टाग्रामवर मेसेज आला एक दिवशी, मी रात्री असंच झोपलेलो, मला मेसेज आला, सर मला बिझनेस करायचा आहे. म्हटलं तू काय करतो. त्यांनी मला सांगितलं, सर मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. आमचं सकाळी फोनवर बोलणं झालं. मी जसं तुम्हाला सांगितलं ना, बिगिनर ग्रुप, नंतर सगळ्या स्टेप, तसं त्यांनी स्टार्टअप पण केलं आणि आज ऑलमोस्ट 1 वर्ष त्यांना झालेलं आहे आणि त्यांचं मंथली इन्कम ऑलमोस्ट 1 लाख हिट झालेलं आहे. आता तुम्ही अंडरस्टँड करा, जर एक कोल्हापूरचा एक छोटासा गावातला मुलगा, ठीक आहे, जयसिंगपूर मधला एक छोटासा मुलगा जर तो ग्रो करू शकतो, तर तुम्ही का नाही. ठीक आहे. तर प्रथमेश सर, तुम्ही आम्हाला सांगा, जिथे जेवढे पण स्टुडंट आहेत ना इथं, जेवढे पण स्टुडंट आहेत इथं बसलेले असतील प्रेझेंटेशन मध्ये ऑब्व्हियसली, ठीक आहे, त्यांना हा बिझनेस का बेनिफिशियल आणि तुम्ही का सुरू केला. ओके, तो हॅलो मित्रांनो, जय शिवराय. ओके, जय महाराष्ट्र. ओके, तर माझं नाव प्रथमेश भोजने, मी प्रॉपर कोल्हापूर महाराष्ट्रामधून बोलतोय. ओके, आणि माझं जे बॅकग्राऊंड आहे, ओके, आमच्या पप्पांचं कपड्याचं दुकान आहे आणि मी इंजिनिअरिंग करत होतो, बरोबर ना. तुम्हाला माहिती कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, ओके, आताचा ट्रेंड आहे. ओके, तर मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत होतो, बट मला असं वाटत होतं की त्यामध्ये करिअर आहे, बट ज्या लेवलला मला जायचं आहे, ज्या लेवलला मला पैसे कमवायचे ते मी कमवू शकणार नाही. ओके, आता समजा मला जर स्विफ्ट गाडी घ्यायची असेल तर मी जॉब करू शकतो, बट मला ऑडी घ्यायची असेल, मर्सिडीज घ्यायची तर मला बिझनेस करायला पाहिजे. तर मी 3-4 वर्ष इंजिनिअरिंग करत करत राहिलो. त्यानंतर लॉकडाऊन जे राहिलं, तुम्ही सगळं बघितलं असेल, सगळं ऑनलाईन सिस्टीम झाली. मग मी असंच इंस्टाग्राम स्क्रोल करताना मी दिनेश सरांची प्रोफाईल बघितली. डायरेक्ट दिनेश सरांना मेसेज केला की आपला मराठी माणूस जर ग्रो करत असेल तर त्याला काहीतरी विचारलं पाहिजे की तुम्ही कसं करता. ओके, तर मी दिनेश सरांना मेसेज केला, दिनेश सरांनी विचारलं बिझनेस रिगार्डिंग. ओके, तर दिनेश सरांनी मला इन्फॉर्मेशन दिली सगळं. ओके, तर पहिला डाऊट आला की हे बिझनेस खरोखर आहे का, फ्रॉड आहे का. ओके, तर दिनेश, मी सगळं फॉरएव्हर बद्दल इन्फॉर्मेशन घेतली, मला इन्फॉर्मेशन आवडले. म्हणजे फॉरएव्हर ही कंपनी 40 वर्ष जुनी आहे आणि मी जन्मलो पण नव्हतो. ओके, तर ती कंपनी चालू आहे आणि मी त्यांच्यावर काम करतोय. ओके, आणि दिनेश सर मला सपोर्ट करतात, तर 100% मराठी माझा सपोर्ट असला, हात असला तर सगळं होऊ शकतं, बरोबर ना. ओके, तर मी स्टार्टअप केला बिझनेस. ओके, स्टार्ट केला बिझनेस स्टार्ट करून झाले की मी सगळं अंडरस्टँड केल्या गोष्टी सगळं. ओके, मी सगळं शिकलो, लर्निंग्स मिळाल्या. जे मेंटर मंथली 10-12 लाख रुपये कमवतात ते तुम्हाला इथं शिकवणार आहेत, गाईड करणार. ओके, बिझनेस मध्ये आलो, सगळं शिकलो, बिझनेस ग्रुप मध्ये आलो, विश्वास ठेवून आलो, सगळ्या गोष्टी अंडरस्टँड केल्या, शिकलो, पैसे कमवायला चालू केलो. मग बिलीफ वाढला, पैसे कमवलं. मग इंजिनिअरिंग मी ड्रॉप केली. इंजिनिअरिंग मी डायरेक्ट ड्रॉप केलं आणि बिझनेस मध्ये फुल टाइम आलो. मला माहिती की मला जॉब करून 20-30 हजार रुपये मिळतील महिन्याचे, बट मला पॅसिव्ह इन्कम मिळणार नाही. तर मी पॅसिव्ह इन्कम साठी ह्या बिझनेस मध्ये आलो आणि मी आता बिझनेस करतोय, पैसे कमवतोय, खूप लोकांना हेल्प करतोय, महाराष्ट्रामध्ये बिझनेस डेव्हलप करतोय, बरोबर ना. क्रिकेट पण स्टेट लेवल प्लेअर, बरोबर. तुम्हाला माहिती आहे क्रिकेटमध्ये राजकारण, पैसा खूप असतो. इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे की 4 वर्ष डिग्री करा, राबा, बरोबर ना. ओके, त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला जावा, इकडून धक्के मारतील, इकडून धक्के मारतील, इकडनं शिफ्ट, इकडनं शिफ्ट, बरोबर ना. त्यापेक्षा एका मी बिझनेस प्लॅटफॉर्म मध्ये आलो, फॉरएव्हर विश्वास ठेवलो. ओके, त्यानंतर मी स्टार्ट केलं. ओके, तर दिनेश सर तुमच्या सपोर्टमुळे सगळं झालंय, बाकी आहे. चला, चांगली गोष्ट. म्हणजे एक गोष्ट तर क्लिअर आहे, जेवढे स्टुडंट आहेत जर ते पार्ट टाइम फुल टाइम स्टार्टअप करतात तर ते तुमच्यासारखे ग्रो करू शकतात. सिंपलची गोष्ट आहे. ओके, दॅट ग्रेट, थँक्यू सर. आता आहे ना, माझ्यासोबत भरपूर अशी लोक आहेत. आता तुम्ही एक गोष्ट अंडरस्टँड करा, तुम्ही विचार करत असाल ना की मी जॉब करतोय, ठीक आहे, मला ग्रो करायचं आहे, मला सगळ्या गोष्टी बिल्ड करायच्या, किंवा ट्रॅडिशनल, म्हणजे भरपूर लोक ट्रॅडिशनल बिझनेसच्या मागे जातात. अंडरस्टँड करा, मी नाही म्हणत आहे, पण प्रत्येकाची एक चॉईस असते. माझ्यासोबत आहे ना कुंदन चौधरी म्हणून एक मुलगा आहे, बेसिकली राजस्थानचा, पण तो पुण्यातच राहतो. त्या बाबांचा एक कपड्याचं सॉरी किराणा मालाचं दुकान आहे. ठीक आहे, तो ऍक्च्युली त्याकडे एक बनवलेला सेटअप होता. आता तो बनवलेला सेटअप सोडून, तुम्हाला माहिती आहे जेवढी लोक असतात स्वतःच्या सेटअपवर बसतात, काम करतात, फ्री मध्ये लोड घेत नाही, पण त्यांनी स्वतःचा बनवलेला सेटअप सोडून फॉरएव्हर लिव्हिंग सुरू केलं. तर मला विचारायचं त्यांना की काय रिझन होता असं की तुम्ही स्वतःचा बनवलेला सेटअप सोडून पण फॉरएव्हर लिव्हिंग मध्ये येत आहे. हाँ जी, थैंक यू सो मच सर, दिनेश सर। बेसिकली ना मेरी फैमिली की बात करो, फैमिली का किराने की दुकान है, उनको लगभग 30 साल हो गए वो दुकान को रन कर रहे थे, और सुबह 6 से लेकर रात के 11 बजे तक कंटिन्यूस वो एफर्ट्स करे, मेहनत करे। इवन पता है मैंने ना 5वीं 5th स्टैंडर्ड से ही ना मैंने उन दुकान में टाइम देना स्टार्ट किया ताकि फैमिली की थोड़ी हेल्प आउट हो जाए। लेकिन इतना टाइम हो गया, मैंने एक चीज ऑब्जर्व की
कि फैमिली तो दिन रात मेहनत करी, एफर्ट्स करिए, लेकिन पता है यहाँ पे जो कमाई है, इनकम जो है ना, इतनी है जितना 2 वक्त का खाना सर पे छत हो पाए। और साथ ही साथ है ना, फैमिली को टाइम नहीं दे पा रहे थे, बिकॉज बिजनेस में पैसे कमाना है, रिस्पॉन्सिबिलिटी से, तो टाइम, फैमिली को टाइम ही नहीं दे पा रहे थे। तो एक चीज मुझे समझ में आया, अगर मैं खुद इस चीज में इन्वॉल्व रहा, अगर मैं खुद ये बिजनेस करूंगा, तो पैसा तो ज्यादा बिल्ड तो नहीं कर पाऊंगा, और तो और फैमिली को टाइम स्पेंड नहीं कर पाऊंगा, बड़े लेवल के ऊपर ग्रोथ नहीं कर पाऊंगा। तो ये चीज मुझे समझ में आई कि मुझे ऐसी प्लेटफॉर्म की नीड है जहां पर मुझे पैसा भी कमाऊं और साथ ही साथ फैमिली के साथ टाइम स्पेंड करना स्टार्ट कर सकूं, ट्रैवलिंग करना स्टार्ट कर सकूं। और उसी टाइम पर दिनेश से मुझे मिला सोशल मीडिया प्लेटफॉर्म से, उनके साथ काम करना शुरू किया, और प्लेटफॉर्म से वो सारी चीजें मुझे मिलना शुरू हुई। मुझे लगभग 3 साल हो गए मैं बिजनेस को रन कर रहा हूँ। इस टाइम पे जो हर एक इंसान की लाइफ में जो बेसिक सपने होते हैं ना, सारे सपने मैं पूरा करके बेच चुका हूँ। तो ये चीजें आपको फोकस करने की नीड है। ओके, तो जैसे ही कुंदन सर आपने बताया, राइट, मेन प्रॉब्लम इनके लाइफ में क्या था कि उनको टाइम फ्रीडम चाहिए था, पैसा नाही चाहिए था, और 30 साल उनके घर वालों ने मेहनत, मतलब ऑलमोस्ट 30 वर्ष यांच्या घरच्यांनी सगळं केलं, सगळं इकडे तिकडे बघितलं, ठीक आहे. त्याच्यानंतर पण ह्यांना ते फायनान्शियल फ्रीडम नाही भेटलं. तर सिंपलची गोष्ट आहे, जर एखादा माणूस, ठीक आहे, जो ग्रो करू शकतो, त्याच्याकडे सगळा सेटअप रेडी आहे, तो सगळं शिफ्ट करतो, तर का करतो, त्याच्या मागे रिझन आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आता अशाच आहे ना, आमच्यासोबत अभि पाटेकर म्हणून आहेत औरंगाबादचे, ठीक आहे. त्यांनी माझ्यासोबत इंस्टाग्रामवर बिझनेस सुरू केला. आज त्यांचं हॉटेल्स आहेत, 3-4 हॉटेल्स आहेत त्यांच्या औरंगाबादमध्ये चांगले. फायनान्शियली डिपेंडंट नव्हते, सगळ्या गोष्टी सेटल होत्या. पण आज तुम्ही एक गोष्ट समजा, तुम्हाला सगळ्या गोष्टी ते सांगतीलच की ते सगळ्या हॉटेलचा बिझनेस सोडून ह्या बिझनेसमध्ये काय येत आहे, त्याच्या मागे रिझन. अभि सर, मी तुमचा माईक ऑन करतोय, 1 सेकंड. आता आवाज येत असेल तुम्हाला? येस सर, माझा आवाज येतोय? हो हो. चालेल चालेल सर. फर्स्टली तर थँक्यू तुमचं की तुम्ही मला जगामधला सर्वात सुंदर बिझनेस तुम्ही मला प्रोव्हाइड केलाय. ठीक आहे. म्हणजे जे की मी बघत होतो माझ्या लाईफमध्ये इंडिपेंडेंट, म्हणजे मी स्वतः तर डिपेंड होतो घरच्यांवरती, पण एकच गोष्ट होती डोक्यामध्ये की स्वतः इंडिपेंडेंट बनायचं काही पण करून. स्वतः इंजिनिअरिंग केली, पण एकच गोष्ट होती की जॉब तर नव्हता करायचा लाईफमध्ये. आणि जेव्हा हा बिझनेस तुम्ही मला दाखवला, जसं मी तुम्हाला विचारलं होतं सोशल मीडियावर, जसं बाकीचे लोक पण आपल्याला बघतायत, तसं मी पण तुम्हाला विचारलं होतं की सर मला तुमच्यासोबत बिझनेस करायचा. तुम्ही मला मिनिमम 2 ते 3 तासामध्ये रिप्लाय पण केला होता की येस नक्की अभि, मी तुला हेल्प आउट करेल. तेव्हाच मला वाटलं होतं की बाबा काहीतरी हा बिझनेस आहे. मी तुम्हाला विचारलं, तुम्ही मला सांगितलं, आणि मला एवढं भारी वाटलं की बाबा हा बिझनेस एकदम कमी अमाउंट मध्ये सुरुवात होतोय आणि आपल्याला खूप पुढे घेऊन जातोय, जे की आपण ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये, कोणत्या पण अदर जॉबमध्ये, बिझनेसमध्ये नाही करू शकत. ठीक आहे. म्हणजे जिथं आपण, मी आता फॅमिलीमध्ये बघत आलो की एवढे मोठे हॉटेल्स वगैरे आहेत, मी पण जसं मला कॉलेजमधनं टाइम फ्री भेटायचा, तसं मी हॉटेलला जाऊन बसायचो. हॉटेलला जाऊन बसायचो आणि तिथं बघायचं की बाबा फक्त आणि फक्त काय होतंय, पैशांची रोटेशन होतीये. डेली आमच्याकडलं कमीत कमी 20-25 हजार रुपये व्हायचा. पण रात्री 20-1 हजार रुपये खर्च पण व्हायचे. एवढं पण मला कळत होतं. आणि एकच गोष्ट लक्षात आली की बाबा हा जो फॉरएव्हर लिव्हिंगचा जो बिझनेस बघितला, याच्यामध्ये लोक महिन्याला 50,000 रुपये सुद्धा कमवतात आणि 1 लाख सुद्धा कमवतात आणि 10 लाख रुपये सुद्धा कमवतात. आणि तो सगळ्याचा सगळा प्रॉफिट आहे. नाही त्यांना कुठे रेंट द्यायचा आहे, नाही वर्कर्सला पेमेंट द्यायचंय, नाही काही सामान भरवायचंय. फक्त आणि फक्त जेवढं कमवतात ते स्वतःवरती लावायचं आणि स्वतःचे स्वप्न याच्यामधून पूर्ण करायचे. एवढी गोष्ट मला खूप आवडली याच्यामध्ये. आणि जसं की 1 ते 1.5 वर्ष झालं याच्यामध्ये मला ह्या बिझनेसमध्ये, आणि आजपर्यंत असं वाटलं पण नाही की बाबा मी कुठेतरी रॉंग डिसिजन घेतलंय. जे काय आहे याच्यामध्ये पूर्णपणे, पहिली गोष्ट म्हणजे बिझनेसमध्ये ना तुम्हाला माइंडसेट लागतं. आणि याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवसापासून असे लोक भेटतात जे की महिन्याला लाखो करोडो रुपये कमवत आहेत. आता मला सांगा, आपल्या एरियामध्ये असे किती लोक राहतात जे महिन्याला लाख रुपये कमवत असतील? मिनिमम 1 ते 2. ठीक आहे. पण ते पण आपल्याला कधी सांगत नाहीत की बाबा तू कसे महिन्याला 10,000 रुपये कमवू शकतो. पण ह्या बिझनेसमध्ये कसं आहे, समज दिनेश सर 4 लाख रुपये महिना कमवतात, पण त्यांचं एकच मोठो असतो मला सांगण्याचा की बाबा तू कसे 5 लाख रुपये कमवू शकतो. म्हणजे ह्या बिझनेसमध्ये जो आहे तुम्हाला सांगणार, त्याला पण असं वाटतं की बाबा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमावेत. आणि ह्या बिझनेसमध्ये सगळ्यात म्हणजे आमचा एकच मोठो आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे पण यंग लोक आहेत, ठीक आहे, त्यांना काहीतरी नवीन स्टार्टअप करायचंय आणि त्यांच्याकडे स्टार्टअपसाठी आयडिया नाहीये. तर आम्ही त्यांना आयडिया द्यावं आणि ते पण आमच्यासोबत पुढे जावेत. ठीक आहे. आणि परत एकदा थँक्यू सर, तुम्ही एवढा छान बिझनेस आम्हाला दिल्याबद्दल आणि गाईड करतात त्याच्याबद्दल. धन्यवाद. ओके, तर आता ना आमच्यासोबत प्रथमेश सरांनी जसं सुरू केलं, तर तसे आमच्यासोबत केशव सर पण आहेत. आणि केशव सरांनी बेसिकली माझ्यासोबत बिझनेस, म्हणजे प्रथमेश सरांसोबत बिझनेस सुरू केला. जेव्हा मला अजून पण आठवत आहे, जेव्हा पहिल्यांदा ह्यांनी बिझनेस बघितला, जेव्हा पहिल्यांदा आणि माझ्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलला, मी प्रथमेशला बोललो, यार हा नाही करू शकत बिझनेस, यार याची घरची परिस्थिती भरपूर हालाकीची आहे, याच्यासाठी पॉसिबल नाही आहे. त्यामुळं पण प्रथमेश मला म्हटलं की नाही सर, खरंच तो करू शकतो, खरंच तो काहीतरी बिल्ड करू शकतो. तर आम्ही याला चान्स दिला, ह्यांनी स्टार्टअप केलं. तर केशव तुम्हाला स्वतः त्याच्या तोंडातून सांगाल की त्याची फॅमिलीची सिच्युएशन काय, कशा गोष्टी तो बिल्ड करतोय आणि किती प्रॉब्लेम्स मधून असून आज तो काय ग्रो करतोय.
ओके सर. सो आवाज येतोय माझा? ओके, हा येतो सर. ओके सर, थँक्यू फर्स्ट आपण. तर माझं नाव केशव सीताराम सावंत. तर मी पंढरपूर पासून एक 20 किलोमीटर छोट्याशा गावातून बिलॉंग करतोय. ओके. फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे मी शेतकरीच आहे. ओके. शेतकरी प्लस 12वी कंप्लीट केली. 12वी कंप्लीट केली. मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करते. घरची परिस्थिती एवढी नव्हती पुढे जाऊन एज्युकेशन करू शकते. ओके. एज्युकेशनही मला करायचं नव्हतं का तर म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतून आहे. ऑलरेडी माझ्या फॅमिलीवर 15 ते 20 लाख रुपये कर्ज आहे. ओके. तर मी म्हणजे माझी एवढी पण ऐपत नव्हती मी पुढे जाऊन एज्युकेशन करू शकते आणि मला जॉब पण करायचा नव्हता. का तर माझ्या फॅमिली एवढं कर्ज आहे. मी एक असा प्लॅटफॉर्म शोधत होतो ज्याच्यातून मी एक माझी चांगली स्टेबल इन्कम कमेन. माझे जे कर्ज आहे, ओके, जे माझ्याकडे हप्ते चालू आहेत ते मी देऊ शकेन. ओके. मग मी पण तुमच्यासारखं इंस्टाग्रामवर स्क्रोल करायचं त्यावेळेस मी प्रथमेश सर, दिनेश सरांची प्रोफाईल बघितली. यार हे लोक काय करतायत ऑनलाईन एवढे का पैसे कमवतायत, राईट. मी रिसर्च केला, मी बघितलं, सरांना मेसेज केला. त्याच्यानंतर मी प्लॅटफॉर्म बघितला, असाच एक व्हिडिओ बघितला होता. ओके. त्याच्यानंतर मी स्टार्ट केलं आणि स्टार्ट केलं नाही. बिझनेसची एवढी पॉवर आहे, फॉरएव्हरची एवढी पॉवर आहे की विदिन 6 महिन्यात मी माझ्या म्हणजे सांगायचं झालं तर माझी इयरली इन्कम माझी एवढा लॉस मध्ये 15-20 लाख रुपये माझ्यावर कर्ज. का तर माझ्या जी इन्कम आहे वडिलांची, ओके, ती इयरली 10,000 रुपये पण नाही. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, राईट. इयरली 10,000 रुपये ज्याची इन्कम नाही तो आज बिझनेस करते आणि ज्याची इन्कम इयरली 10,000 नाही तो मंथली आज या बिझनेस मधून विदिन 6 मंथ मध्ये 40 ते 50,000 रुपये कमवते. आणि जी लेवल आहे सगळ्यात फास्ट लेवल, सुपरवायझर लेवल मी ती क्वालिफाय करून बसते. बरोबर. म्हणजे ही पॉवर आहे. इथून मला या सगळ्या गोष्टी मला कळले, अरे ज्या गोष्टी मला मिळू शकत नाहीत, ओके, त्या सगळ्या गोष्टी मी या बिझनेस मधून अचीव्ह करू शकते, डेव्हलप करू शकते. म्हणजे सांगायचं झालं तर मला याच्या आधी बोला येत नव्हतं. म्हणजे माझे स्किल डेव्हलप झाले. मला पहिली गोष्ट मी बघितलं, हा चला चांगला बिझनेस आहे. मी बघितलं यार दिनेश सर तर लोकांसमोर बोलतायत, त्यांना बोला येते. मला बोला येत नाही का तर मी घरात बोलत नव्हतो. बरोबर. शांत बसणारा मुलगा होतो. कोणासमोरही बोलत नव्हतं. त्याचे स्किल डेव्हलप झाले. तो आज पुढे येऊन तुम्हाला सांगतोय. बरोबर. खूप साऱ्या लोकांना गाईड करतोय. मी महाराष्ट्रासोबत ऑल ओव्हर इंडियात आज बिझनेस डेव्हलप करतोय. बरोबर. म्हणजे ही माझी एवढी स्किल डेव्हलप झाले, माझी इम्प्रुव्हमेंट झाली. म्हणजे ही पॉवर आहे. पर्सनल डेव्हलपमेंट पण होते, इन्कम पण होते. बरोबर. आज माझ्या वडिलांचे एज 50 आहे. ओके. त्यांनी आयुष्यात मी सांगितलं इयरली 10,000 रुपये कमवले. पण माझा आज वय 19 वर्ष आहे. मी आता मंथली 40-50 रुपये कमवतोय. शुअर मी तुम्हाला सांगू शकतो की या बिझनेसमुळे येणाऱ्या 3 ते 4 महिन्यात मी 1 लाख रुपयाची इन्कम क्रॉस करते. का तरी पॉवर आहे फॉरएव्हरची. दिनेश सरांचा सपोर्ट आहे, प्रथमेश सरांचा सपोर्ट आहे. ओके. त्याच्यामुळे मी एक दिवशी डिसिजन घेतलेलं. सुरुवातीला स्टार्ट करताना मला प्रॉब्लेम आल्या पण मी त्याच्यावर फाइंड आउट केलं, सोल्युशन घेतलं आणि त्याच्यानंतर मी बिझनेस स्टार्ट केला आणि आज ग्रो करतो. ओके, थँक्यू केशव सर, थँक्यू. तर आता आपल्यासोबत आहे ना, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल सगळी महाराष्ट्रातली लोक गाईड करतात, महाराष्ट्रातली लोक आहेत. पण तुमचा तुम्ही तर सांगताय सर इंडियाच्या बाहेर तुमचा बिझनेस म्हणजे इंडियामध्ये सगळीकडे बिझनेस आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्यासोबत आहे ना समर्थ खंडेलवाल म्हणून मुलगा आहे. तो हिंदीमध्ये तुम्हाला त्यांची स्टोरी सांगाल पण तुम्हाला समजेल की यार माणसं कुठल्या प्रॉब्लम्स मध्ये येऊन ग्रो करतात. हाँ जी समर्थ भाई, आप अपना स्टोरी जो भी चीजें आप बताना चाहते हो वो बता सकते हो 1 मिनट के अंदर. ओके, थैंक यू सो मच सर. सो हेलो एवरीवन, मेरा नाम समर्थ है और मैं यूपी के एक छोटे से शहर बरेली से बिलोंग करता हूँ. इस जर्नी की शुरुआत हुई थी एक छोटे से झगड़े की वजह से जो मेरे लिए कहीं ना कहीं बहुत बड़ा था. मैंने अपनी फैमिली के अंदर 100 रुपए के लिए भी झगड़ा होते हुए देखा था. हेल्थ चैलेंजेस इतने ज्यादा हुआ करते थे मेरी फैमिली के अंदर मेरी मदर को कि रात की नींद भी मैं सोने से नहीं रोने से गुजारता था. ठीक है. मैंने अपनी फैमिली को इतना ज्यादा स्ट्रगल करते हुए देखा, मदर को इतना ज्यादा पेन के अंदर देखा कि मेरी मदर 1-1, 2-2 दिन तक विदाउट फूड रहा करती थी. बस इसीलिए क्योंकि वो ठीक से प्रॉपर फूड कंज्यूम नहीं कर पाते. तो उनके माउथ के अंदर इतनी ज्यादा प्रॉब्लम है कि वो ठीक से खाना भी नहीं खा पाते थे. फैमिली की सिचुएशन अगर मैं आपको बताऊं तो फादर 8,000 रुपए की जॉब किया करते थे जिसके अंदर आधा पैसा तो मेरी मदर की हेल्थ के अंदर चला जाया करता था. ठीक है. तो बस इसी बिजनेस को मैंने देखा अचानक से, राइट. जिस तरीके से आपने इंस्टाग्राम पे फॉर्म फिलअप किया, फॉर्म फिलअप करने के बाद मेरे को एक कॉल आया, राइट. दिनेश सर का मेरे पास पर्सनली कॉल आया. मैंने उनको सारी सिचुएशन बताई. फिर मेरे सामने आया फॉरएवर लिविंग जो मेरे को 2 चीजें दे रहा था. मैंने ऑब्जर्व करा 2 चीजें मेरे को दे रहा था, हेल्थ और वेलनेस. मैंने देखा कि मेरे घर में वेल्थ की भी बहुत ज्यादा कमी है और हेल्थ की भी बहुत ज्यादा कमी है, दोनों की कमी है. ये जो प्लेटफॉर्म मैंने देखा इसके अंदर मेरे को वो दोनों चीजें मिल रही थी. तो मैंने डिसीजन वहां पे बनाया कि हेल्थ भी मेरे को यहाँ पे मिलेगी और अच्छी वेल्थ भी मिल सकती है, तो क्यों ना मैं इस बिजनेस को करूँ. छोटी मोटी जरूरतें थी वो भी पूरी नहीं कर पाता था बट स्टिल भरोसा करके इस बिजनेस को स्टार्ट किया. हेल्थ इंप्रूव करता गया अपनी मम्मी के और कहीं ना कहीं इस फॉरएवर लिविंग के बिजनेस की वजह से आज बहुत सारी चीजें लाइफ के अंदर इतनी ट्रांसफॉर्म हो चुकी है कि आज मदर भी अच्छी तरीके से खाना खा पा रही है. उनके जो चैलेंजेस हुआ करते थे वो भी अच्छे से हो पा रहे हैं. मैंने देखा 8,000 की सैलरी हुआ करती थी मेरे फादर की. सो उसके अंदर उस लेवल के ऊपर ना इलाज भी नहीं करवा पा रहे थे. अब मैंने देखा, ऑब्जर्व करा कि स्टडी भी मैं ड्रॉप कर चुका था.
स्टडी भी नहीं किया कर पाता था, बट स्टिल कहीं ना कहीं होप था कि कोई ना कोई ऐसा अवसर मिलेगा जिससे लाइफ में कुछ ना कुछ चेंज आएगा। तो फॉरएवर लिविंग ने मेरे को वो अपॉर्चुनिटी दी, वो मौका मेरे को वहां पे मिला। ठीक है, तो मैंने उसको स्टार्ट किया ये सोच के कि यस, यहाँ से मैं वो चीजें कर सकता हूँ, स्पेशली अपनी मदर के लिए वो कर सकता हूँ जो वो डिजर्व करती है। ठीक है, तो हेल्थ के ऊपर बहुत ज्यादा काम किया, बहुत ज्यादा मदद मिली मेरे को यहाँ से फॉरएवर लिविंग की वजह से। एंड इनकम के अंदर भी इंक्रीज किया, आज इंडिपेंडेंटली फैमिली को सपोर्ट भी कर पा रहा हूँ और एक अच्छी हेल्थ भी दे पा रहा हूँ। तो ये मैंने इस रीजन की वजह से स्टार्ट किया, क्योंकि मुझे अपनी फैमिली को एक अच्छी हेल्थ देना था। सो यही मेरा सबसे बड़ा रीजन था। एंड सिर्फ और आज आपकी मंथली इनकम कितनी है ऑलमोस्ट 6-7 मंथ सर के बाद? ऑलमोस्ट ऑलमोस्ट 50,000 के अप्रोक्स है इस टाइम पे। आपके एंड मैं पापा 50-60 हजार अगर आप हम देखें तो 6 महीने के बाद कमाते तो मुश्किल से वो भी, और आप 1 महीने में कमा रहे हो। गुड। हाँ जी सर, क्योंकि 8,000 रुपीज की उनकी सैलरी होती थी, जिसमें से 4,000 रुपीज हमारे पास मुश्किल से बच पाता था। एजुकेशन भी ड्रॉप करना पड़ा, पढ़ाई भी नहीं कर पाया बस इसी वजह से। तो फॉरएवर लिविंग की ऐसी अपॉर्चुनिटी थी, एक लाइफ चेंजिंग अपॉर्चुनिटी जिसने पूरी लाइफ आज ट्रांसफॉर्म कर दी है, और एक अच्छी हेल्थ और एक अच्छी वेल्थ के साथ आगे बढ़ पा रहा हूँ। थँक यू सर. ओके. तो अब आप सब लोगों का महाराष्ट्रात भरपूर लोकांचं असतं ना की चला यार गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करतोय, होऊन जाईल 4-5 अटेम्प्ट मध्ये आयुष्य बदलून जाईल, काय लोड आहे, होतंय, टाइम लागतो, सगळं होईल. पण कसं असतं, माझ्यासोबत आहे ना सौरभ म्हणून एक मुलगा आहे, नागपूरचा आहे प्रॉपर. तो तुम्हाला त्याची स्टोरी सांगालच, पण ज्या तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपेअर करताय ना, ती जॉब ऑलरेडी घेऊन बसलेला मायनिंगमध्ये. ठीक आहे. 70 म्हणजे ऑलमोस्ट 70,000च्या आसपास त्याची मंथली सॅलरी होणार होती. पण ती गव्हर्नमेंट जॉब सोडून त्यांनी बिझनेस सुरू केला. मी कोणाला सांगत नाही जॉब सोडा, पण त्यांनी सुरू केला. आपण त्याच्याच तोंडाने ऐकू की त्यांनी गव्हर्नमेंट जॉबवर हा बिझनेस का चूज केला. हा सौरभ दादा ओके. बोला. सगळ्यात पहिले तर नमस्कार एव्हरीवन, दिस साइड सौरभ. सो महाराष्ट्रामध्ये ना एक मी थिंकिंग बघितलेली आहे. माझा ऍक्च्युली जो बॅकग्राऊंड आहे ते ऑलमोस्ट गव्हर्नमेंट जॉब वालेले आहे, राईट. मी प्रॉपर नागपूर मधनं ऑलमोस्ट 150 किलोमीटर आतमध्ये वणी एक तालुका आहे, तिथे मी राहत होतो ना. माझं एज्युकेशन पण एका स्टेट बोर्ड मध्येच झालेलं होतं. बट माझ्या ज्या सोसायटीमध्ये जे लोक होते ना, त्यांची जे फर्स्ट प्रायोरिटी होती ना, ते होती गव्हर्नमेंट जॉब ना. आय नो त्यावेळेस माझी पण होती, बिकॉज मी बघत होतो की गव्हर्नमेंट जॉब मध्ये लोक हॅपी राहतात असं मला दिसत होतं तिथनं. बट तेव्हा जेव्हा मी हा स्टार्ट केलं, मी एज्युकेशन घेतलं, राईट. मी ऑलमोस्ट 7 वर्ष एका फील्डला लावले, मायनिंग इंजिनिअरिंगला, राईट. जे की त्याच्यात म्हणजे कोळसाचे खदानी असतात त्याच्यात मी काम केलेलं आहे, राईट. अंडरग्राऊंड मध्ये काम केलेलं आहे, राईट. बट मी गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपेअर केलं, एक्झाम दिली, क्वालिफाय केली, राईट. मेडिकल आलं, एक्झाम क्रॅक केल्यानंतर मला अपॉइंटमेंट लेटर, एक्झाम देऊन सगळ्या गोष्टी केल्या. बट आता माझं हे तुम्हाला सगळ्याला म्हणणं आहे की गव्हर्नमेंट जॉब काय तुमचे स्वप्न पूर्ण करतात का? नाही ना. हे मी रियालिटी सांगतोय, कारण की माझ्या घरी ना फायनान्शियली कोणता प्रॉब्लेम नव्हता. बट मला हे माहित होतं की आयुष्यभर काम नाही करायचंय, लाईफचे फक्त 5 ते 10 वर्ष अशा एका प्लॅटफॉर्मवर काम करायचं आहे जिथं लाईफ टाईम तुम्हाला इन्कम यायला पाहिजे. कारण की आपण जेव्हा पण आज सोशल मीडियावर बघतो, हर एक माणूस तुम्हाला सक्सेसफुलच दिसतो. कोणी लाख रुपये, कोणी 1.5 लाख, कोणी 2 लाख रुपये कमवतात. मी पण असंच दिनेश सरांना बघितलं सोशल मीडियावर, तर फक्त एक मी त्यांना हाय पाठवला की काय आहे ऍक्च्युली, काय सर तुम्ही कसं करताय हे सगळं बिझनेस, तर तुम्ही माझ्यापेक्षा एजनी लहान पण आहे ना, कसं पॉसिबल झालं हे सगळं. तर तेव्हा ऍक्च्युली मला कळलं की आजच्या डेटमध्ये डिजिटली प्लॅटफॉर्मवर अर्निंग करणं खूप सोपं झालेलं आहे ऍज कम्पेअर टू ऑफलाईन काम करणं कोणत्याही जॉबमध्ये. कोणत्याही बघा, मी जॉबच्या विरुद्ध नाही, बट मला ना खरं सांगतो, अगर तुम्हाला आपली नीड कम्प्लीट करायची आहे, म्हणजे तुम्हाला आपली जरूरत फक्त जे गरजा आहे त्याच्यावर काम करायचं आहे, तर तुम्ही जॉब करा. बट अगर तुम्हाला गरजापेक्षा काही मोठं करायचं आहे ना, जिथनं तुमच्या जे तुम्ही बघतात आज स्क्रीनवर लोकांना, ते अगर तुम्हाला पूर्ण करायचं आहे ना, तर बिझनेस मध्ये या. कारण की बिझनेस ना ओनली तुम्हाला इन्कम नाही देत, तर एक अशी अपॉर्च्युनिटी देते ना जिथून तुमची लाईफ नाही, तुमची आयुष्याचे पूर्ण जे फ्युचर असतं ना ते पण कम्प्लिटली चेंज होते. आता तेव्हापासून तर आतापर्यंत मी तुम्हाला सांगू तर मी माझ्या इन्कम मध्ये ऑलमोस्ट 0 पासून स्टार्ट केलेलं होतं. आता ऑलमोस्ट मी 1.5 लाख रुपये मंथली अर्न करतोय, राईट. हा स्वप्न असतो आयफोन घेणं लोकांचा, हा माझा पण स्वप्न होता, मी पण घेतला. याच बिझनेस थ्रू क्विट करून फुल टाइम या बिझनेसला करतोय ना. इट्स ऑल अबाउट डिजिटल एंटरप्रेनरशिप. डिजिटली प्लॅटफॉर्म मुळे सगळी लाईफ माझी चेंज झालेली आहे ना. इट्स ऑल अबाउट दिनेश सर, राईट. अगर मी त्यांना कॉन्टॅक्ट नसता केला, मी पण प्रेझेंटेशन नसतं बघितलं, तर आय थिंक मला नाही वाटत की मी कधी गव्हर्नमेंट जॉबच्या एका सर्कल मधून बाहेर नसतं निघलो ना, आज एवढी चांगली लाईफ नसती घेतली. सो थँक्यू सो मच सर. हेच माझं सगळ्यांना उदाहरण होतं की तुम्ही स्टार्ट करा, तुम्हाला तुमचे ड्रीम्स, तुमचे स्वप्न तुमच्या समोर दिसतील.
ओके, थँक्यू. आता बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो क्लिअरली. तुम्ही सगळ्यांना ऐकलं, तुमचा बिलीफ तर थोडा बहुत म्हणजे बनलाच असेल, ऑब्व्हियसली नसेल बनला तरी तुम्हाला बनवून घ्यायला लागेल जर तुम्हाला पुढे जायचं आहे तर. ठीक आहे. आता ना एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉवर ऑफ डिसिजन मेकिंग तुम्हाला नेहमी अंडरस्टँड करायला लागेल. पहिलं बिझनेस बद्दल तुम्हाला शॉर्ट मध्ये अजून एकदा सांगतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला डोक्यात म्हणजे घुसून ठेवा की तुम्हाला प्रोडक्ट नाही विकायचे कोणाच्या घरी जाऊन. ठीक आहे. तुम्हाला प्रोडक्ट नाही विचारते, आम्ही सर्व्हिस बेस्ड बिझनेस प्लॅटफॉर्म बिल्ड करतोय. म्हणजे जर आम्ही सर्व्हिस सेल करतोय तर आमचे प्रोडक्ट ऑटोमॅटिकली मार्केटमध्ये जातात, त्यामुळे आम्ही प्रोडक्ट नाही विकत. क्लिअरली. ठीक आहे. दुसरी गोष्ट जी तुम्हाला अंडरस्टँड करायची आहे, राईट लोकांसोबतच बिझनेस ग्रो करू शकता. राईट लोक भेटली तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. तिसरी गोष्ट अंडरस्टँड करा की तुम्हाला कोणाच्या मागं नाही पाळायचं, लोक तुमच्या मागं येतील याची काळजी आम्ही घेणार. आणि प्रोसेस ओरिएंटेड बिझनेस कसा बनवणार त्याची पण गॅरंटी आमची आहे. ठीक आहे. आता लास्टची गोष्ट येते, फक्त 2 मिनिटं राहतील तुमचे. आय एम डॅम शुअर तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या, तुम्हाला थोडासा त्रास होत असेल आता, बास सर कंटाळलो. ठीक आहे, असू द्या. पण जर ग्रो करायचं ना तर ज्या गोष्टींमुळे प्रॉब्लेम क्रिएट त्या गोष्टी करायला लागतात. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉवर ऑफ डिसिजन मेकिंग भरपूर मोठी असते. 3 गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला बिझनेस बिल्ड करायचा. ठीक आहे. पहिली गोष्ट, तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स काय, ऍक्च्युअल मध्ये काय प्रॉब्लेम आहे जे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, तुम्ही इकडनं सॉल्व्ह करू शकता. तुमचे फॅमिली इश्यूज असतील, ते काय असतील, जास्तीत जास्त पैशांमुळे असतात राव. तर पैशांचे सगळे प्रॉब्लेम तुम्ही इकडनं ग्रो करू शकता. तुमचे स्वप्न आहेत तर तुम्ही इकडनं बिल्ड करू शकता. म्हणजे तुम्ही जर नीट अंडरस्टँड केलं ना, तर तुम्ही तुमची जी सगळी स्वप्न ना ती इकडनं फुलफिल करू शकता. म्हणजे पहिलं एक तर गोष्ट आहे की तुम्हाला नीड आहे, सिंपलची गोष्ट आहे. दुसरी चीज जी तुम्हाला अंडरस्टँड करायला लागेल की एक तुम्ही तुमचं गोल स्टेटमेंट, तुमची जी स्वप्न आहेत ना डोक्यात ठेवा स्टार्टअप करण्याच्या अगोदर. तेच डिसिजन घ्या ज्या डिसिजनमुळे तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या जवळ जाऊ शकता. समजा माझं स्टेटमेंट होतं की मला ही गाडी घ्यायची आहे, मला घर बनवायचंय. जर मी हा बिझनेस सुरू केला असता, म्हणजे केला, तर मी त्या स्टेटमेंटच्या जवळ जातोय. म्हणजे मी माझी स्वप्न पूर्ण करतो हळूहळू. जर तुम्ही ते नाही केलं, जर तुम्ही इग्नोर केलं, तर ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या स्वप्नांपासून लांब जाताय. म्हणजे एक गोष्ट अंडरस्टँड करा, डिसिजन जर घेतलं तर तुमची लाईफ चेंज होणार आहे, आमची नाही. कारण की आम्ही तर ऑलरेडी करतोय. मी तुम्हाला एवढं क्लिअरली सांगतो, एका दिवसाला 1000 पेक्षा जास्त महाराष्ट्रातील लोक मला आत्ताच्या टायमिंगला कॉन्टॅक्ट करतात. मला लोकांची कमी नाही, पण तुम्हाला राईट लोकांची सपोर्टची भरपूर कमी आहे, त्यामुळे तुम्ही इथं बसले. जर तुम्हाला राईट सपोर्ट आधीच भेटला असता ना, तुम्ही ऑलरेडी कुठं ना कुठेतरी स्टार्टअप करून बसले असता. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला अंडरस्टँड करण्याची गरज आहे, डेडलाईन. बघा, आमच्याकडे लोकांची कमी नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं. डोक्यात डेडलाईन ठेवा. आम्ही फर्स्ट कम फर्स्ट स्टार्टअप फर्स्ट सपोर्ट हा रूल घेऊन चालतो. जे लोक लवकर करतील त्यांना लवकर सपोर्ट करणार, जे लोक लवकर नाही करणार त्यांना लेट सपोर्ट करणार. सिंपलचा रूल आहे. कारण की माझ्यासाठी अख्खा महाराष्ट्र सेम आहे. ठीक आहे. हे माझ्यासोबत जी लोक काम करतात ते पण सेम आहे, तुम्ही नवीन लोक ते पण सेम आहे. मी कोणासाठी असं माझ्यासाठी कोणी फेवरेट नाही. ठीक आहे. तुम्हाला ह्या गोष्टी अंडरस्टँड करायला लागतील. इव्हन हे प्रेझेंटेशन तर आता संपलंच. ठीक आहे. पण त्याच्या अगोदर परत तुम्हाला एक गोष्ट सांगतो क्लिअरली, तुम्हाला आहे ना ह्या कॉम्बोवर लक्ष द्यायला लागेल, ह्या बिगिनर ग्रुपवर लक्ष द्यायला लागेल. की हे जेवढी लोक इथे सक्सेसफुल बनले, जेवढी स्वतःच्या स्टोरी सांगतात, मी असं केलं, मी तसं केलं, हे केलं ते केलं, जे काय केलंय, त्याचं एकच रिझन आहे, फक्त बिगिनर कॉम्बो. मी तुम्हाला सांगतो, मी ट्रेनिंग सिस्टीमचा कोच आहे. आमच्या ग्रुपमध्ये मी ट्रेनिंग सिस्टीम स्वतः मॅनेज करतो. मी माइंडसेटचं ट्रेनिंग देतो, मी स्किल सेट बनवतो, मी बिझनेस बिल्ड करतो, मी स्ट्रॅटेजी बनवतो. आज केशव दादांनी जसं सांगितलं की मला आधी काहीच बोलता नव्हतं, दिनेश सर कसे मी कसं बोलतोय मला नाही माहित. ते का झालं? त्या बिगिनर ग्रुपमध्ये आला, कम्युनिकेशन ट्रेनिंग घेतलं. जेवढी लोक ह्या माइंडसेटच्या गोष्टी तुम्हाला सांगत होते ते का झालं? ते बिगिनर ग्रुपमध्ये माइंडसेटच्या ट्रेनिंग घेतल्या. जेवढ्या लोकांचं तुम्ही बघितलं असं कॉन्फिडन्स रेज होत आहे चेहऱ्यावर, दिसतोय क्लिअरली की हा हे पैसे कमवतात, का होतं ते येतात, माइंडसेट स्किल सेट सगळ्या गोष्टी बिल्ड करतात, तेव्हा ग्रो होत आहे. म्हणजे गोष्ट अंडरस्टँड करा, फक्त पैशांच्या मागे नका धावू, त्या गोष्टींच्या मागे धावा ज्यासाठी पैसे येतात. ठीक आहे. पैशांना चेस नका करू, पैशांना अट्रॅक्ट करा. ही दुनिया तुम्हाला समजायला लागेल. जर तुम्ही हे नाही करणार, तुम्ही कधीच ग्रो करू शकत नाही. कारण की आपण काय करतो माहितीये का, लोकांच्या मागे पळतो, दादा हे कसं, अरे कशाला? जर तुम्हाला एक राईट प्लॅटफॉर्म भेटतो, अख्खी दुनिया तुमच्या मागे येते, तुम्हाला कुठं पाहायची गरज आहे? तुम्ही या ना, मेहनत करा ना, सगळ्या गोष्टी शिका ना, आमची गॅरंटी आहे तुम्हाला सक्सेसफुल बनवणार. पण हा 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जर सुरू करायचं तर सिरियस राहायला लागेल, डेडिकेटेड राहायला लागेल, आमच्यावर विश्वास ठेवायला लागेल. जर विश्वास नसेल तर सुरू करू नका, कारण की विश्वासाशिवाय दुनिया नाही चालत. एवढं तर क्लिअर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या आहेत. बिगिनर ग्रुपमध्ये या, स्टार्टअप करा. सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला बिझनेससाठी पाहिजे ते तुम्हाला समजतील. प्रोसेसवर फोकस करू, गोष्टी अंडरस्टँड करू, पुढे जाऊ. आणि हा, माझं टार्गेट असं नाही की मला पैसे कमवायचे. मी पैसे कमवले, माझ्याकडे सगळं आताच्या टायमिंगला. पण तुम्ही किती कमवाल ते माझं टार्गेट आहे, जसं या लोकांनी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तर आता ही मीटिंग आहे ना, एंड होण्या अगोदर एकच गोष्ट सांगतो, माझं इंस्टाग्राम आयडी _Dinesh_VP तुम्हाला शेअर केलंच असेल कोणी ना कोणीतरी. जर तुम्ही कनेक्ट नसेल झाला तर नक्की फॉलो करा. माझ्याबद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन भेटेल. तुम्हाला समजेल की हा पोरगा बाता नाही आणत, खरोखर काहीतरी करून बसलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जिथं पण तुम्हाला ही व्हिडिओ भेटते, तुम्ही त्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला डिसिजन मेकिंग, पॉवर ऑफ कम्युनिकेशन, स्ट्रॅटेजी या सगळ्या गोष्टी शिकायला भेटेल. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिका. ठीक आहे. डॅम शुअर तुम्ही सुरू करण्यासाठी रेडी असालच, पण
हा वेबिनार एंड होण्याच्या अगोदर एक मेसेज जसप्रीत सर तुम्हाला देतील. तो मेसेज तुम्हाला ऐकायचा आहे. त्याच्यानंतर हा वेबिनार एंड होईल. शेवटचे 1-2 मिनिटं आहेत. मेक शुअर करा तो मेसेज ऐका आणि त्याच्यानंतर हा वेबिनार एंड झाला, व्हिडिओ तुम्ही बघून झालं की आमचे जे लीडर असतील ना त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करा, त्यांना सांगा. कारण की एक गोष्ट असते ना, लोक काय करतात मध्ये कम्युनिकेशन नाही करत. त्यांना असं वाटतं की होईल की नाही, करा आपलं नाही. अरे बोला तर सही, सगळं समजून तर घ्या. जर तुम्हाला आवडलं तर करा, नाही आवडलं तर नका करू, काही इश्यू नाही. तुमच्यावर काही जबरदस्ती नाही केली कोणी. कारण की तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी, आम्ही तुमच्या घरी नाही आलो की भैया स्टार्टअप कर. ठीक आहे, मी माझ्या जागेवर बसले. म्हणजे एक गोष्ट अंडरस्टँड करा, कम्युनिकेशन कराल ना तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर तुम्हाला रस्ता दिसेल. जर रस्ता दिसायला लागला तर तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजे एक गोष्ट अंडरस्टँड करा, जर जसप्रीत सरांनी जेव्हा मला व्हिडिओ पाठवली, जेव्हा मी बघितलंच नसतं, जर मी त्यांच्यासोबत बोललोच नसतो, तर जसप्रीत सरांनी मला कसं ग्रुप मदत केली असती. आज मी जसप्रीत सरांच्या घरी बसलेलो चंदीगडला, कामाने आलतो, त्या तिकडनं रेकॉर्ड करतोय. का? कारण की सिंपलची गोष्ट आहे राव, कम्युनिकेशन केलात ना तुम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटतं. ठीक आहे, जर तुम्ही गप्प बसला तुम्हाला काही भेटणार नाही. तर कम्युनिकेशन करा, त्यांना मेसेज करा स्वतःहून. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला गरज आहे त्यांना नाही. त्यांच्याकडे भरपूर लोक आहेत, त्यांना मेसेज करा, ते तुम्हाला गाईड करतील. सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करा. जर गरज लागली तर मी पण तुमच्यासोबत व्हिडिओ कॉल बोलीन. पण मेक शुअर करा तुम्ही बिगिनर ग्रुपमध्ये एंट्री करा येणाऱ्या 12 ते 24 तासाच्या आतात. आणि हा जसप्रीत सरचा जो फायनल मेसेज आहे ना तो नक्की ऐका. त्यानंतर तुम्हाला दिनेश परमार आणि आम्ही सगळे मिळून तुम्हाला नक्की सपोर्ट करू. बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नक्कीच ट्रेनिंग्स मध्ये. जय महाराष्ट्र, कैसे हैं आप सब। दिस साइड जसप्रीत ब्रॉड एंड आई होप आप बहुत बढ़िया होंगे। मैं पिछले लगातार 4 साल से महाराष्ट्र में आ रहा हूँ। मुंबई में, पुणे में, अलग अलग एरियाज़ में, नागपुर में, छोटे छोटे एरियाज़ में हम लोगों ने बहुत सारे इवेंट्स किए, बहुत सारी ट्रेनिंग्स किए। सो आप लोगों ने अभी एक प्रेजेंटेशन देखा, वो आपको रिप्रेजेंट किया मिस्टर दिनेश परमार ने, जिन्होंने एक बहुत अच्छे एजुकेशनल बैकग्राउंड से मेरे साथ एक डिसीजन लिया। रिस्की था उस टाइम, क्योंकि कोई एग्जाम्पल नहीं थी, कोई यंगस्टर नहीं था महाराष्ट्र में। ही इज़ दी फर्स्ट पर्सन महाराष्ट्र में जिन्होंने स्टार्ट किया इस बिजनेस को। बट आज मैं प्राउड से कह सकता हूँ कि महाराष्ट्र में नहीं, इंडिया के टॉप लोगों में उन्होंने अपने बिजनेस को लेकर के। उसका रीज़न यही है कि उनके साथ जो भी लोग आए उनकी सपोर्ट की, उन्होंने उनको डेवलप किया, उनको गाइड किया। मेरे साथ दिनेश जी प्रेजेंटेशन में आप देख चुके हो, बहुत सारी इंटरनेशनल कंट्रियों में बहुत सारे इवेंट ट्रिप ले चुके, कंपनी के सारे इंसेंटिव ले चुके हैं। उनका मकसद एक ही है, महाराष्ट्र में लोगों को मदद करना, और उनके साथ मेरा भी। हम दोनों मिलकर और पूरी टीम मिलकर हम महाराष्ट्र में लोगों को हेल्प कर रहे हैं आर्थिक आज़ादी के लिए। देश तो याद है, लेकिन क्या हमारे घर में 1 लाख रुपए मंथली इनकम आ रही है, जो आरबीआई की गाइडलाइंस के अनुसार चाहिए? तो ये बिजनेस पे अगर आप मेहनत करोगे तो आप डेफिनेटली यहाँ तक पहुँच सकते हैं। हम बड़े लोगों को पहुँचा चुके हैं। सो बड़े लक्की हो, बहुत कम लोगों को चांस मिलता है इस बिजनेस को देखने का। अगर आपने देख लिया है और आप, मुझे लगता है अच्छे माइंड के भी हो, अगर ये आप मेरी वीडियो तक बैठे हो ना, तो ये वीडियो मीटिंग के एंड में है, तो इट मीन आप एक्चुअल में कुछ करना चाहते हो। सो अभी आप एक स्टेप दूर हो। जो पहला स्टेप दिनेश जी ने बताया, अपना साइन अप करो, ट्रेनिंग सिस्टम में आओ। डेली 8 PM हमारी ट्रेनिंग हो रही है। ट्रेनिंग लो, सीखो, और आपको हम आगे लेके जाएंगे। 9 साल हो गए मुझे, गांव से शुरू किया था, आज मल्टीपल लैक्स में अर्न कर रहा हूँ। पता नहीं कितने मल्टीपल लोग मैं लैक्स के ऊपर पहुंचा चुका हूँ, बहुत सारे इंटरनेशनल मैगजीन्स के ऊपर। और सबसे बड़ी बात है ना, जो आज की डेट में सिर्फ 25 साल की उम्र में मैंने यहाँ से 50-60 लाख की मर्सिडीज C-क्लास ली थी, इसी बिजनेस से। सबसे पावरफुल चीज़ है, इतनी अचीवमेंट है। जितने भी फॉरएवर के इंसेंटिव है, कार प्लान, सफायर, इंटरनेशनल, सारे इंसेंटिव क्वालिफाई कर चुका हूँ। आप भी कर सकते हो। सो जर्नी स्टार्ट करो। ऑल द वेरी बेस्ट। जय महाराष्ट्र।